त्या ठिकाणी ठेवल्या. त्या विठोबाचा पुत्र जान, पदाजी त्याचे नाम निधान, त्यानेही करुणी सप्रेम भजन रुक्मिणी रमण आराधिला. पदाजीचा पुत्र शंकर, त्याने पूजिला रुक्मिणीवर. कान्हैया शंकराचा कुमर, बोल्लोबा कुमर तयाचा. त्या बोल्लोबाच्या पाठी परम, वैष्णव भक्त तुकाराम. त्याचे चरित्र अनुक्रम ऐकास प्रेम भाविक हो. क्रम सांगितला कोण कोणाच्या पोटी आलं. विठोबाचा पुत्र जाण पदाजी, पदाजीचा पुत्र जाण शंकर, शंकराचा पुत्र कुमार बोल्लोबा. असे बोल्लोबा महाराज प्रगट झाले. बोल्लोबा महाराजांचं लग्न कनकाई मातेशी झालं. कनकाई मात्या ह्या सत्वर होत्या. अतिशय छान असं जीवन त्यांचं त्या ठिकाणी होतं. शुद्धार्थ यासी घाली अन्न, कृष्णाकांताशी देत जीवन. साधू संत वैष्णव जन त्याचेही पूजन करावे. प्रपंच व्यवहार करिता तेथे न बोले असत्यता. सर्वाभूती निजात्ममाद्वैत सर्वता न देखे. हे सात्विक तप करीत से जाना, परिचित्ती वसे मन कामना. म्हणे रुक्मिणी कांता जगत जीवना, करुणा घना श्री विठ्ठला. तुवा मांगे अनाथ नाथे, त्वरित पुरविले भक्तांचे मनोरथ. ती कीर्ती बाजे त्रिभुवनात पूर्णा, पुराणी गर्जत पवाडे. झालं असं. हे जे बोल्लोबा महाराज होते आणि कनकाई माता, आता त्यांच्या घराण्यामध्ये परंपरा पंढरीची वारी होती. ह्या जरी पिढ्या झाल्या, पदाजी महाराजांनी पूर्ण वारी केली, विठोजी महाराजांनी पूर्ण वारी केली, शंकर महाराजांनी पूर्ण वारी केली, कन्हैया महाराजांनी पूर्ण वारी केली, बोल्लोबा महाराजांनी पूर्ण वारी केली. हे कधी विसरायचं नाही चरित्र ऐकताना. जरी ते अवतार झाले, फक्त तुकाराम महाराजच वारी करत होते अशी अजिबात नाही. विश्वंभर बाबाच्या आईने सुद्धा विश्वंभर बाबाला सांगितलं होतं का तुझ्या वडिलांची वारी पंढरीची चालू दे. म्हणजे त्यांच्याही अगोदर वारी घराण्यामध्ये. हे लक्षात ठेवा. ही सामान्य परंपरा नाहीये, वाड वडिलांपासून आलेली ही धरा आहे. आणि ही बोल्लोबा महाराजांनी कनकाई मातेनं सुद्धा वारी केली. त्यावेळची वारी म्हणजे काय सामान्य वारी होती काय? आपल्यासारखं काही नव्हतं. डामडौल नव्हता, ट्रॅक्टर नव्हत्या, गाड्या नव्हत्या, जेवण नव्हतं, काही नव्हतं. वारकऱ्याने दशम्या करायच्या स्वतःच्या आणि पंढरीच्या वारीला जायचं. आजही वाघाची वारी म्हणतात. आपल्याला बऱ्याच जणांना माहित नाही. एक वाघाची वारी, वाघाची वारी म्हणजे तशी पराक्रमाचीच वारी. ती वारी कोणी करू शकत नाही. फक्त महिन्याचे वारकरी करतात, ठराविक लोक करतात. ती कधी असते? ज्याला करायचे असेल तो जाऊ शकतो. ती वारी असते बीजेच्या वेळेस. तुकोबरायची बीज असते ना, बीजेच्या वेळेस पूजनीय मामासाहेबांनी सुदुंबऱ्याला एक सप्ताह सुरू केलाय. मामाने असा एक प्रघात केलाय. 4थ्या वर्षाचे विद्यार्थी आजही कन्हैया महाराज राजपूत त्या सप्त्याचं नियोजन करतात. पूजनीय बोधे बाबा राहायचे. पूर्वी मामांचं काल्याचं कीर्तन असायचं. सुदुंबऱ्याला पूर्वी सप्ताह नव्हता. मग मामांनी असं संशोधन केलं का ज्यांच्या योगाने आपल्याला गाथा मिळाला, संताजी महाराज जगनड्यांनी तो गाथा लिहिला, मग त्यांच्या समाधीच्या स्थळी आपण सप्ताह करायचा. आणि त्याचा काला कधी करायचा? बीजेच्या दिवशी करायचा. आणि मग सर्व विद्यार्थी आजही 8 दिवस अगोदर तिथे सुदुंबऱ्याला मुक्कामी. आम्ही थांबलोय. होळीचा काळ असतो तो. आणि होळीच्या दिवशी तर सुदुंबऱ्याला एवढी गोड परंपरा आहे, कधी जाता आलं तर बघा. सायंकाळी हरिपाठ झाला का विद्यार्थी वाट्याला येत नाही. प्रत्येक जण एका विद्यार्थ्याला घेतो घरी जेवणाला, आणि विद्यार्थी वाट्याला येत नाही. आणि जो शेवटचा विद्यार्थी राहील त्याच्यावरून वाद उभे राहतात. पटापट पटापट घेऊन जातात. असे मांग लॉन्सच्या जेवणाला तुम्ही राहिले का? लॉन्स खुर्च्या धरून असतात ना तुम्ही. हरिपाठ चालू असला का ज्याचा विद्यार्थ्या मागत ते गावकरी उभे राहतात. हा आमचा आहे बरं का, आम्ही नेणार आहे. आणि सर्व असं असतं. आणि जो शेवटचा असतो ज्याच्यावर 3-4 जणांची पकड असते. खरं सांगतो आमचं झालंय एक कार्य. म्हणलं मग आम्ही गुरुवारी श्री गुरु शेखर महाराजांनी सांगितलंय कीर्तनकाराला डबल पोट असतं म्हणले. मग ते कन्हैया महाराज म्हणायचे आमचे विद्यार्थी सामान्य समजू नका, तुमच्या सगळ्याच्या घरी. मग आम्ही 8-10 जणांवर आमच्यावर डबल जेवणाची वेळ आली होती. डबल. चला, हा विषय मी काय सांगत होतो, तो नाम सप्ताह वारीची परंपरा सांगत होतो. सुदुंबऱ्याची वारी बीजेला येते आणि पंढरपूरहून एक वारी बीजेला येते. ती वाघाची वारी असते. वारी म्हणजे काय? तिथनं ती मंडळी निघतात पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे द्वादशीच्या दिवशी. एकादश करायची, द्वादशीला पारणं घ्यायचं, वद्य बर का. आणि तिथनं ते निघतात आणि बीजेला म्हणजे मोजून 6 दिवसामध्ये 6व्या दिवशी ते पंढरपूरहून देहूला असतात.
दररोज 50 किलोमीटर चालतात. पहाटेच निघतात, 2:30-3ला चालायला लागतात महिन्याचे वारकरी. वाघाची वारी त्यावेळेच्या वाऱ्यात अशाच होत्या. असे काही 20-1 दिवस लागत नव्हते. निघायचं बांधा बांधाने दर मजल करत वारी करायची. अशी यांनी सर्वांनी वारी केली. पण दुर्दैव प्रपंचामध्ये असं, यांच्या ठिकाणी पुत्र संतती नव्हती. बोल्लोबांच्या ठिकाणी कनकाई मातेला पुत्र संतती होईना. मग त्यावेळेस काय करावं? मग आता जुन्या काळामध्ये अनेक गोष्टी आहे. पुत्र होत नाही, मग नवस करा. सगळ्या देवांना नवस करायचे. रामकृष्ण. मग बोलोबा महाराजांच्या ठिकाणी परिणाम असा झाला, नवस करायचे, याला त्याला कशाला करायचे? नवस कोणाला करायचे? आपल्या कुळाच्या दैवताला नवस केले पाहिजे. आणि तुकोबरायांच्या कुळाचं दैवत कुठलं आहे? पांडुरंग परमात्मा. विठ्ठल हा कुळीचा दैवत आहे. हरे विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल आमूचे जीवन, विठ्ठल आमूचे जीवन, विठ्ठल आमूचे जीवन, विठ्ठल आमूचे जीवन. आगम निगमाचे स्थान, आगम निगमाचे स्थान, आगम निगमाचे स्थान, आगम निगमाचे स्थान. विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल चित्तीचे साधन, विठ्ठल चित्तीचे साधन. विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल कुळीचे दैवत, 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 विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल विद्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल विद्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठलाची. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वितगोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. भगवान परमात्मा हाच आमच्या कुळाचं दैवत आहे. म्हणून काय करा? नवस त्यांनाच करा. का नवस करायचा? पुत्र होईना. कारण ग्रस्त आश्रमाचं वर्म आहे. वर्म नाही, ते मुळच आहे. लाभो संतती संपदा बहुतो महा, लाभो तै सद्गुण. पुढं नाही म्हणायचं मला. तुम्हाला लगेच वाटलं तर अक्षता घ्यावा. ऐका ऐका. सुरुवात काय ह्या मंगलाची? लाभो संतती. लाभो संपत्ती का नाही घेतला अगोदर? सर्वांना काय पाहिजे? आता सध्या काय पाहिजे? समजा हा नाही नाही, तिथे सुद्धा तेच आलं. वाढावे संतान अगोदर, नंतर धन सांगायचं. ग्रस्त आश्रमामध्ये अगोदर संतती आणि नंतर संपत्ती, ही वर्म आहे ग्रस्त आश्रमाच. आणि जर तसं नसेल तर तो ग्रस्त आश्रम खिन्न होत असतो. वंध्यत्वाचं दुःख आणि अंधत्वाचं दुःख कधी कोणाच्या वाट्याला येऊ नये. हे दोन दुःख वाईट आहे. एक अंधत्वाचं, इंद्रियामध्ये पाय नसेल चालतं, बैरा असला चालतं, मुका असला चालतं, सांगू का, थोडा वेडा असला चालतं, पण आंधळा असला मग मात्र कठीण. म्हणजे का हो?
कारण एवढी सुंदर सृष्टी तो ह्या जन्माला येऊन पाहू शकत नाही, म्हणजे जन्म झालाच नाही असा त्याचा अर्थ. अडचण सगळ्यात मोठं दुःख आहे अंधत्वाचं. तसं ग्रस्त आश्रमामध्ये दुःख वंध्यत्वाचं कठीण प्रकरण आहे, फार कठीण प्रकरण. त्या दुःखाकडे जाऊ नये, माझा तो अधिकार नाही, मला बोलायचं नाही. म्हणून त्या ठिकाणी लाभो संतती संपदा बहु तुम्हा लाभोतै सद्गुण साधुनी स्थिर कर्म योगा पुल्या भा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरुनी हे चिकती कीर्ती करा उज्ज्वल लाभोग्रस्ताश्रम हा तुम्हा उद्वरा उर्या सदा मंगलम. नंतर पण अगोदर संतती. त्या ग्रस्त आश्रमामध्ये काय काय असावं, एक वाक्य सांगतो फार गोड. कदाचित संपत्ती नाही मिळाली जीवनामध्ये, पण योग्य संतती असेल तीच संपत्ती असते. काय 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 जर कदाचित पैसा नाही मिळाला, ग्रस्त आश्रमात कपाळ आडवा असतं कधी कधी, काही प्रयत्न करा, जो जो उपाय केला तो तो आपाव ठरतो. कधी कधी नाही मिळाला पैसा त्याच्या प्रारब्धाने, पण जर त्याला मुलगा चांगला असेल, गुणी मुलगा असेल, तो गुणी मुलगाच त्याची संपत्ती ठरतो. आणि जर याच्या उलट झालं, संपत्ती भरपूर आहे पण संतती विचित्र निघाली, तर शेवटी खाण्याला अन्न राहत नाही. असे हजार उदाहरण आहे, हजार, एक नाही हजार. शाळेमध्ये शिक्षक का मारायचे माहितीये का पूर्वी? पूर्वीचे पालक सुद्धा काय सांगायचे माहितीये का? मारा नाही, तुडवा म्हणाय. तुडवा तुडवा शब्द जरा कठीण आहे. हा, जुने पालक सांगायचे. आता जर एखाद्या शिक्षकाने मारलं तर पालक विचारतो का मारलं म्हणून. कठीण प्रकरण. सांगू का, शास्त्र असं आहे, वयाचे काही वर्ष ताडण करावे, मारावं शास्त्राने सांगितलंय. काही वर्ष लाड करावे, 2-3 वर्ष, 4 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याला प्रेमाने डाळीचा भात हे घालो. 5 वर्षाच्या नंतर 10 वर्षापर्यंत त्याला तोंडाने त्याला मारावंच. हा, त्याचा नियमच आहे. कारण तो मग बातों के भूत काय ते, हा, लातों के भूत बातों से नहीं मानते. हा, असं आहे. जिथे मार द्यायचा तिथं मारच द्यावा लागतो. आणि नंतर मग समजण्याचं वय, वयाच्या 15व्या वर्षानंतर मुलावर हात बापाने टाकू नये. वयाच्या 15 वर्ष मुलगा झाला त्याच्यानंतर बापाने मुलाच्या अंगावर हात टाकू नाही, याची काळजी बापाने घ्यावी, हे शास्त्र आहे. संतती संपत्ती ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहे. आणि त्याच जर कुळामध्ये नसतील, याला कोण कोण राजा प्रभू भरलेलं अयोध्या नगरी सुद्धा याला कारण आहे. ते राजा दशरथ सुद्धा दुःखी होते, त्याला कारण एवढंच होतं, एवढ्या भरलेल्या राजदरबारामध्ये कोण नाही, मुलं नाही. मग नंतर पुत्र कामेष्टी तिथे सोडून रामायण. मला एवढंच सांगायचंय, संतती अपेक्षित आहे. बोल्लोबांच्या जीवनामध्ये संतती नाही, त्यांना त्याचं दुःखही नाही. हे ऐका बरं, आपल्याला संतती दिली नाही याचं दुःख संतांना होत नाही. प्रपंच हा भक्तीमध्ये संतांनी कधीच आणला नाही. प्रपंच संतांनी भक्तीमध्ये कधीच आणला नाही. वैयक्तिक जीवनाला तुम्ही आम्हाला असंच का केलं, तसंच का केलं, असा वाद सुद्धा संतांनी देवाशी घातलेला नाही. ते आमचं प्रारब्ध आहे, आम्ही भोगू, मुलगा नाही नाही. पण शेवटी आईचा पदर असतो. आई ज्या होत्या कनकाई माता, तिने देवापुढे पदर पसरला, देवा अरे 7 पिढ्या 8 पिढ्या तुझी वारी करतोय आम्ही, आम्हाला मुलगा आमच्यासाठी नको, तुझी वारी टिकावी याच्यासाठी पाहिजे. मागणी पा किती गोड आहे. आम्हाला मुलगा, संतती, आमचा प्रपंच चालावा याच्यासाठी नाही आम्हाला मुलबाळ लागत. पण जर समजा आम्हाला काहीच झालं नाही तर ही वारीची परंपरेनं बंद पडेल, म्हणून आम्हाला मुलबाळ दे. असं ज्यावेळेस कनकाई मातेनं पदर टाकला, त्याच्यामध्ये बऱ्याच गोड गोड ओव्या आहे त्या ठिकाणी घेतलेल्या. म्हणजे त्याच्यासाठी 1-2 ओवी सांगतो फक्त. काय काय उपमा दिले मैफती महाराजांनी. उपमन्यू ब्राह्मण कुमार दुग्ध मागता वाटीभर, जाणोनी तयाचे अंतर शिरसागरे बैसविला. ध्रुव बाळक अति अज्ञान अक्षय पद इच्छिले त्याने, देखोनी तयाचे निर्वाण झालासी प्रसन्न श्री हरी. तयाशी आश्वासून हाते आढळपदी बैसविला निश्चिते, शशी सूर्य तारांगणे समस्ती प्रदक्षिणा करती तयाशी. बरच आहे. कोणाला कोणाला काय म्हणले, उपमन्यूने वाटीभर मागितलं त्याला समुद्र देऊन टाकला, ध्रुवाने थोडं मांडी मागितली त्याला आढळपद देऊन टाकलं. आम्ही जास्त एवढं मागत नाही, फक्त एखादा मुलगा वंशाला दे
असं देवाने ऐकलं आणि देवाला द्यायचंच होतं. आनंदच झाला. बोल्लोबाची निज कांता. वारीचं वर्णन केलंय, किती वर्ष केली. 40 वर्षे ते अवसरी केली पंढरीची वारी. मग प्रसन्न झाले श्रीहरी कैशा परी ते ऐका. बोल्लोबाची निज कांता परम भाविक पतिव्रता. म्हणे देवादी देवा रुक्मिणी कांता मुच्या अर्था पुरविसी. काय कर म्हणले मुलगा दे. आता ऐका, इकडं नवस झाला, बोलणं झालं. पंढरपूरचा देव नवसालाही पावतो बर आहे आहे ते गुड प्रमाणे, म्हणजे तो सर्वांना सर्व देतो. आठवे ना मला, ऐका. पंढरपूरचा देव असा आहे, त्याने दिलं. बोल्लोबांची कांता देवाकडं मागते हे देवांनी ऐकलं आणि देवांचा वाद उभा राहिला. कुठल्या देवांचा? ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि विष्णुदेव. म्हणले नेहमी वैष्णवांच्या घरात देवा अवतार तूच घेतो. भगवान भोले बाबा म्हणले अवतार मला घ्यायचा. कोणात वाद निर्माण झाला? तिकडे वाद तिघांमध्ये निर्माण झाला. आम्हाला अवतार घ्यायचा आम्हाला. देव म्हणले याच्यावर आपण बैठक घेऊ. मासिक मीटिंग नाही झाली, 3 महिने 6 महिने बैठक घेतली. बैठकीच्या अंती ठरलं. भोले बाबा म्हणले पहिल्यांदा मी अवताराला जाणार. म्हणून भोले बाबा अवताराला गेले. आता हे जे तिघ भाऊ आहे ना, सावजी महाराज, तुकाराम महाराज आणि कान्होबा महाराज, हे 3 देवाचे 3 अवतार आहेत. जसं आई साहेबांच्या एका ठिकाणी सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला, भक्त आनंदे वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दाशी जनी लागे पायी. जसं 4 देव एका आईच्या ठिकाणी, तसे हे 3 देव एका आईच्या ठिकाणी अवताराला येण्याचं ठरलं. ठरल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वप्न साक्षात्कार झाला. संतांनी नमन केलं. आनंद होणारे आणि आनंद होत असताना आता आपल्या ठिकाणी मुलगा पावणारे, म्हणून त्या ठिकाणी सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं. स्वप्न काळी उभयंतांनी पुत्र 16 देखिला नयनी, कनकाई असता गर्भिणी प्रसूत झाली ते दवा. वरद पुत्र दिदला शिवे, सावजी ठेविले त्याचे नावे, पुढे चरित्र वर्तल्या पूर्वती ऐका वैष्णव निज प्रती. पहिल्यांदा अवतार घेतला भोले बाबाने. शंकर भगवंत सावजी महाराजांच्या रूपाने अवताराला आले. सावजी महाराज की जय. सावजी महाराज अवताराला आले म्हणजे भोले बाबा अवताराला आले. अतिशय वैराग्य दैदिप्यमान असं सगळं जिकडं. तो कोणी एके अवसरी, वैकुंठ सता श्री हरी, भोवती सकळ संत मंडळी, आनंद मिळी बैसली. आता काय झालं? पहिला अवतार झाला भोले बाबाचा कनकाई मातेला. मग आता दुसऱ्यांदा कोण येतील? मग त्याच्यासाठी संत मेळा बसला. मीटिंग घेतली. कोणी मीटिंग घेतली? संतांनी. तो कुठं बसलाय? वैकुंठामध्ये. कारण आता अवतार 16व्या शतकातला आहे आणि त्याच्या अगोदरचे कुठे आहे? सर्व ज्ञानोबा राय, चोखोबा राय, सावता बाबा कुठं बसले? वैकुंठात मीटिंग चालली ना त्यांची. सगळे असे आनंदात. म्हणले अवताराला कोण चाललं? म्हणजे तुकोबरायाच्या वंशामध्ये आम्ही अवताराला चाललो. मग त्या ठिकाणी संत, एवढं मैफती महाराजांनी गोड लिखाण केलंय. म्हणजे कसं कसे बसले म्हणले त्या ठिकाणी. एवढ्या वेळा सगळ्या म्हणतो शांत आहे का बरं का तुम्ही. ते जरी म्हणाल कोण कोण, तरी ऐका त्याचे नाम विधान, श्रवण करिता मोह भ्रम जाय निर्सोनी तत्काळ. सनकादिक नारद तुंबर, प्रल्हाद ध्रुव आणि अक्रूर, उद्धव अंबरीश भक्त थोर, शुक्र योगींद्र परीक्षिती, भीष्मानी रुक्मांगद जान, पुंडलिक भक्त निधान, निवृत्ती ज्ञान देव सोपान, मुक्ताई निधान वैष्णवी, नामा कबीर वैष्णव वीर, भानुदास चांगावटेश्वर, सावता माळी नरहरी सोनार, विसोबा खेचर एकनाथ, सेना नावी चोखा मेळा, गोरा कुंभार भक्त प्रेमळ, ज्यांनी भजन करून सर्व काळ वैकुंठ पाळ वश केला, बंकानी बैरा पिसा, जनक प्रेमळ भागवत परिसा, तुलसीदास कमाल तैसा, वैकुंठाधीशा आवडती, कान्हो पाटक सुरदास जान, नामयाचे पुत्र 4 जन, नरसी मेहता शिरोमन वासरा तो खान वैराग्याची,
रामदास रामानंद यतीश्वर जोगारोई दास वैष्णव वीर सर्व सिद्धी नागनाथ थोर आणि विश्वंभर भक्तराज केशव चैतन्य राघव चैतन्य आमाबाई गुण निदान गोनाई राजाई मीराबाई पूर्ण अनेक कानो पात्राती ऐशी सकळ भक्त मंडळी मध्ये बैसले वनमाळी कैसा शोभला ते काळी ग्रह मंडळी चंद्रमा दैसा तापसिया माझी पिनाक धर की पर्वता माझी मेरू थोर सिद्धा माझी अनुसया कुमार वैकुंठ विहार ते विदिशे सकळ सौंदर्याची खाणी चराचर झाले ज्यापासोनी तयाशी उपमा देता कोणी कवीची वाणी कुंठित ऐसा श्री हरी निरूपम जो भक्त काम कल्पद्रुम सकळ भक्ताशी आत्मा राम बोले सप्रेम ते दवा या विश्वंभराचे वंशी देख बोललो बा भक्त प्रेमळ भाविक त्यासी पुत्र देऊ केला एक विश्व तारक जगद्गुरु इथपर्यंत. आता हे सगळं जे वर्णन आहे हे जे कोण कोण भक्त झाले हे पुढे बसले सगळे वैकुंठात आणि कोणा वनमाळी म्हणजे देव मध्य भागावर आहे. अशी मीटिंग बसली सावजी महाराज गेले म्हणजे भोले बाबा गेले. पण जी परंपरा आता चालवणारे ते जगद्गुरु नावाने जायचंय ते कोण जाणारे प्रत्यक्ष देव जाणारे आणि सगळे डोळे भरून देवाला पाहणारे. म्हणले देवा आता तुम्ही ज्या अवताराला येणारे तो अवतार विशेष होणारे कारण का आम्ही तुम्हाला कळसाच्या ठिकाणी ठेवणारे म्हणले रामकृष्ण. आणि त्या ठिकाणी विश्वंभर बाबाच्या वंशामध्ये तुम्ही चालले. मग आता चालत असताना हा जो अंश हा नामदेव रायाचा आहे तो कसा तो सकळ भक्तात शिरोमण सन्मुख नामा प्रेमळ पूर्णतयासे उठवून जग जीवन एकांत नेऊन सांगत हरी म्हणे नाम या कारणे मज युगायुगी अवतार घेणे धर्माचे संस्थापन करणे सहारवणे दृष्टते आम्ही तुम्ही अवतार घेऊन स्थिती सप्रेम करावी माझी भक्ती दिनजन उद्धरित ते भजन प्रीती सांगावे. नामदेव रायाचा काय संबंध आला आता इथे नामदेव रायाचा संबंध आला. नामदेव रायाने मीटिंग मधून देवाला बाजूला घेतलं आणि मीटिंग मधून एखाद्याला बाजूला घेतलं का मीटिंग टेन्शन मध्ये येते. हे कळलं का तुम्हाला 20 जणांची मीटिंग चालू आहे आणि पक्षश्रेष्ठीने अजून एकाला बाजूला घेतलं जर बाजूला जाऊन बोलले मीटिंग जागेवर राहील का चंचल होईल. कितीही तिकून आले आणि सांगितले जमणार नाही जे बोलायचं होते सर्वांसमोर का नाही बोल. हे प्रकरण कठीण आहे. हे महाभारताच्या युद्धात एवढं मोठं राजकारण झालं आणि हे आता सुद्धा चालू आहे. दोन्ही सैन्य समोरासमोर होते. भगवान कृष्णाने विरोधकांची टीम पाहिली आणि नजर फिरवली आणि देवाच्या डोक्यात कोण आलं आपला माणूस घरातला त्या बाजूने कोण बलराम दादा. काय देव हुशार असे ते म्हणले एकाच घरात 2 पार्ट्या ऐकून दोघं चालणार नाही तुला काही आहे का म्हणले बाजूला घे. आता हा बाजूला काढायचा पण ऐकणार नाही. देव देव आहे. देव धर्मराजाला म्हणे अरे युद्धाचा एक नेम आहे जरी तुला युद्ध करायचंय पण सगळ्यांचं दर्शन करून आशीर्वाद घेऊन ये. सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. बलराम दादाचा आशीर्वाद राहिला. म्हणले तिथं थोडी गडबड आहे. बलराम दादाचा आशीर्वाद घ्यायचा पण बलराम दादाच्या वरती जायचं रथावरती आणि एवढंच विचारायचं काय चाललं. ते म्हणे मी सांगतो तेवढं ऐकत जा म्हणले. माझ्या पुढे जायचं चला म्हणले. सगळ्यांचं दर्शन घेतलं. दुर्योधन डोळे भरून बघत होता काय चालू आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय का म्हणजे इथे तहसीलच्या समोर यायचंय दुसऱ्या गटात जाऊन दर्शन घ्यायचंय. साधी चिलबिचल झाली असेल का. दर्शन घेत 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 बलराम दादा जवळ गेले. गेल्यानंतर फक्त एवढंच विचारलं काय चाललं. आता मला जर तुम्ही विचारलं काय चाललं मी कशी मान करणार आहे. काही नाही बाबा बरं आहे. बलराम दादाला यांनी विचारलं काय चाललं कानात. बलराम दादा म्हणे काही नाही. दुर्योधन म्हणे फितूर झाले. कोणला म्हणले बलराम दादाला. बलराम दादा म्हणले अरे सख्या भावाच्या विरोधात उभं राहिलो तुझ्यासाठी तरी तुझ्या मनात विकल्प आहे हे युद्धही नको आणि तूही नको चाललो वनात म्हणले. देव म्हणला बस आता मोकळे आम्ही. हे राजकारण असत. तसं त्या पद्धतीनं नामदेव रायाला बाजूला घेतलं. मीटिंग काय मीटिंग नेमकी काय मग मीटिंग अशी ठरली देव म्हणला मी जे अवतार घेतले ती याच्यासाठी घेतली ज्या ज्या युगात. म्हणले कसं म्हणले हा नामदेव आत्ताचा नाही ना. नृसिंह अवतार झाला भक्त प्रल्हादासाठी. मी अंबरीशासाठी अवतार भोगले तो अंबरीश म्हणजे हा भक्त प्रल्हाद आहे.
तो भक्त प्रल्हाद पुन्हा त्या अवतारामध्ये अंगत झाला, मला त्याच्यासाठी राम व्हावं लागलं. पुन्हा पुढच्या अवतारामध्ये उद्धव झाला, मला कृष्ण व्हावं लागलं. आणि आता हा नामदेव झाला, मला विटेवर उभं राहावं लागलं. समयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जाणी. हा चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे झाकून उभी ते ती जाणी. हो, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जणी. 4 युगाची साक्षी देत आहेत नामदेवराय, एका युगाची नाही. त्या त्या काळात नामदेवराय अवतार झाले. नामदेवराय म्हणले, ह्या अवताराचं प्रयोजन सुद्धा माझं ठरत असेल तर अवतार घ्या. नामदेवराय काय म्हणले, तुम्ही अवतार घ्या, पण याच्यात माझं प्रयोजन ठरत असेल तर अवतार घ्या. म्हणले, तुझं काय अपूर्ण राहिले? म्हणले, राहिलंय. मी संकल्प केला होता, शतकोटी अभंग करील म्हणून. 100 कोटी अभंग करील असा संकल्प होता माझा. शतकोटी तुझे करीना भंग, लावीन शेवटे तुका म्हणे, लावीन शेवटे तुका म्हणे. तुझे करीना भंग, शतकोटी तुझे करीना भंग, लावीन शेवटी तुका म्हणे, लावीन शेवटी तुका म्हणे. हो, शतकोटी तुझे करेना भंग. 1 कोटी नाही, 100 कोटी अभंग करायचे. आता काय, कधी कधी परमार्थामध्ये संकल्प करू नये, मनुष्य करून जातो संकल्प. गुरुवारी संदीपन दादा सांगतात, परमार्थातला जर संकल्प अपूर्ण राहिला, जर तो पूर्ण झाला नाही, तर कधी कधी अधम योनीला सुद्धा मनुष्य जातो. कठीण प्रकरण. म्हणून आपण असं मनात घ्यायचंच नाही का मला ह्या जन्मात केदारनाथ करायचं, होईल त्या होईल. संकल्प नाही करायचं. नाही झाला मग संकल्प करण्यात, याला नामदेवराय पुरावा आहे. नामदेवरायांनी केला. अरे 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं शक्य आहे का? नामदेवरायाचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी नामदेवरायाचं संपूर्ण घर कामाला लागलेलं होतं. नामदेवरायाचं घर म्हणजे काही सामान्य आहे का? नामदेवरायाच्या घराचं वैशिष्ट्य असं आहे, नामदेवराय एकटे भक्त होते यात नवल नाही, नामदेवरायाचं सर्व घर भक्त होत. महाराज नामदेवरायाच्या घरी 14 जणे स्मरते हरी. नामदेवाच्या घरी 14 जणे स्मरती हरी, 14 जणे स्मरती हरी, 14 जणे स्मरती हरी. हा नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हारी, 14 जण स्मरती हारी, 14 जण स्मरती हारी. हो, नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. नामदेवरायाच्या घरी 14 जण स्मरण करतात. माझ्या जनाबाईनं त्या नामाची यादी सुद्धा दिली मला. गोनाई राजाई दोघी सासू सुना, नाम नाम जाना बापले का, नाम नाम जाना बापले का, हो, नाम नाम जाना बापले का. कोणाई राजाई दोघी सासू सुना, कोणाई राजाई दोघी सासू सुना, नाम नाम जन बापले का, नाम नाम जन बापले का. हा नारा विठा गोंदा माझा हे चवगे पुत्र, जन्मले पवित्र याचे वंशी. हा लाडाई गोडाई साई साखराई, चौघी सुना पाहिना भयाच्या,
आऊबाई बहिणी येडी पिसी ती जाणी नामयादी दामनामा जाना बापले ग दामनामा जाना बापले ग अशा पद्धतीनं दौलत महाराजांनी यादी सांगितली. काय काय यादी सांगितली? गोनाई राजाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बाप लेक नारा विठा गोंदा महादा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई येसाई साखराई चौघे सुना पाहि नामयाच्या आऊबाई लेक आऊबाई बहिणी निंबाई ती लेकी आऊबाई बहिणी दाशी जणी वेडी पेशी नामयाची. याच्यामध्ये मला जे खरं आवडतं ते काय? लाडाई गोडाई येसाई साखराई. काय त्या सुनांचे नाव असतील. हा आणि ते सुनांना आवाज देत असताना लाडाई म्हणजे गोडाई येसाई साखराई म्हणजे याच्यावरून कळून घ्या सुना सुखकारक असतील. नाव कसे? लाडाई ही लावलंय माडे, गोडाई येसाई साखराई. जुन्या काळामध्ये माता भगिनींच्या नावाच्या पुढे ई लागायचा आणि माणसांच्या नावापुढे जी लागायचा. करारनामा होता जी. भाऊजी मामांजी दादाजी काकाजी जी. नाव काही असू द्या, कमल असू द्या, कमल बाई ई लागायचं. जेही नाव असेल त्याच्या पाठीमागे ई. आजही राजस्थान मध्ये जयवंता बाई सहा तिकडे लावल्या जातो. जी आपल्याकडे लावल्या जातो. जिकार लावणं. शरण शरण जी हनुमंता जी. जी म्हणजे कुठं लावलं जातो माहिती? जी हा आदराचा आहे, जी हा प्रेमाचा आहे आणि जी हा आपल्या हिंदुत्वाची एक मोठी ओळख. जी म्हणजे विनोदजी दौलतजी मयूरजी जी आहे. त्याच्या जी मध्ये सगळं येत. हा बाकी जाऊ दे, बाकी नाही बोलत. कठीण प्रकरण आहे. आपल्याकडे जर चांगलं टेन्शन आलं, चांगलं कीर्तनकार जर लवकर आला नाही, पुढे रे फार येतो त्याला वेळेवर यायचं मग सुचत नव्हतं का? त्याला गाडी पकडता येत नव्हती का? रात्री झाला असेल ते प्रकरण. नाही मला माहित नाही बरं, मला काही माहित नाही. मला बाळू काकांनी फोन केला होता. ते म्हणले खरंच मी येणार होतो पण का नाही आलो. कीर्तन खरंच करा, मला काय बदलीवर यायला आनंद आहे. पण ते काय बोलले बोलताना, गाडी आम्ही पाठवलेली. त्यांना म्हणलं जर गाडी पाठवलेली त्या जर येऊ राहिले, मग ते जर येऊ राहिले तर मग मी कीर्तनकाराने कीर्तन करायचं कसं नेमकं? मग त्यांना आपण त्यांना बायपास काहीतरी केलं असतं. म्हणलं चला जे झालं ते आता गडबड करून घ्या. पण सगळ्यांचे अधिष्ठान काय असतं? घरची डीपी अशी असते, बाकीच्या नाही आल्या घरची डीपी जोडायची असते. काय हरकत नाही. बाबांनी सेवा केली, फोटो मी सकाळी पाहिले, हरकत नाही. चला आपण कुठून बाजूला गेलो होतो? लाडाई गोडाई असाई जी जिकार द्या सोडून, चला विषय. असे सुंदर नामदेव रायाचं घराणं, पण ते घराणं सामान्य नाही. संतांच्या घराण्यामध्ये दोन घराणे झाली का ज्या घराने पूर्ण काव्य केलं. एक नाथरायाचं घराणं आहे आणि एक नामदेव रायाचं घराणं आहे. म्हणजे काय? सर्वांनी लिखाण केलं, सर्वांनी अभ्यास केला, सर्वांनी. हे नामदेव रायाचं घराणं सर्व, कारण संकल्प नामदेव रायाचा होता ना, एवढे मला सर्व करायचे. सर्व लिखाणाला बसले आणि सर्वांनी केले. पण शेवटचे 4 कोटी राहून गेले. शेवटचे राहून गेले. आता तो संकल्प अपूर्ण राहिला आणि समाधीचा काळ आला आणि समाधी झाली. नामदेव राय म्हणले माझं ते अपूर्ण राहिलेलं प्रकरण जर पूर्ण करत असाल तर अवतार घ्या. देवाने शब्द दिला, तुझे राहिलेले अभंग मी तुकोबारायाच्या अवताराला गेलो पूर्ण करतो. करारनामा झाला आणि जाण्याचं ठरलं. इकडे पुन्हा दिवसा मागून दिवस जात होते. नवविधा भक्ती केली सायासे, त्याची पूर्ण झाले 9 मास.
कनकाईचे भाग्य विशेष विष्णू भक्त उदाराशी आला की डोळे होते तयाचे ऐसे संसाराचा येतसे त्रास म्हणे एकांती जाऊन करावा वास श्री हरी भजनास बैसावे. डोळे काय लागले माहितीये तुकोबरायचे. तू म्हणजे तिला विचारलं कनकाई मातेला डोळे काय लागले. कनकाई माता म्हणले मला असं वाटतं हा संसार करून एकांतात जाऊन बसावं. डोळेच तुकोबरायाचे असे लागले. जसं ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतारा कनिष्ठाशी द्यावा राज्यपट. कोणाला डोळे लागले होते? कैकई मातेला. आणि कौशल्य मातेला डोळे लावले होते. आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका बिभीषणा देईन मी. हे डोळे कोणाचे? कौशल्य मातेचे. आणि सुमित्रा मातेला डोळे लागले होते सेवेचे. हे डोळे लागले होते. छत्रपती शिवरायांना आई साहेबांना डोळे लागले होते तलवारीचे. तशी इथे डोळे लागले आई साहेब जिजाऊला आपलं कनकाई मातेला डोळे कशाचे लागले? एकांत वैराग्याचे डोळे लागले. त्या तुलनेत आपले डोळे नाही काढत नाही. काही पण डोळे राखेचा ढेपळा खावा वाटतो मग कधी नाही. आपल्या भारतामध्ये जो जुना भारत आहे का तो एवढा दिव्य का झाला माहिती आहे? त्यांनी गर्भ अवस्था फार टिकवली होती जुन्या काळामध्ये. अलीकडे ते राहिलं नाही. माझा तो अधिकार नाही पण तरी एक स्पर्श करून जातो. उत्तम अशी संतती आणि संस्कारक्षम जर निर्माण करायचे असेल तर सगळ्यात सुंदर असं नियोजन गर्भ अवस्था देवाने असं निर्माण केलं. एवढं सुंदर आहे ते. तिथं विज्ञान सुद्धा फिकं पडतंय अजून. मला सांगा कॉपीराईट म्हणजे कॉपीराईटच जन्माला कसं काय येतो? कार्बन कॉफी म्हणजे कार्बन कॉफीच. जसा मुलगा जसा बाप तसेच मुलं जन्माला येतात. जर मुलगा दानशूर असेल आपला बाप दानशूर असेल मुलंही दानशूर येतात महाराज. बघा तुम्ही जशाच तशीच पिढी जन्माला येते. मग जशाच तशी येते ना तसे संस्कार टाका ना. देवाने गर्भ अवस्थेवर आरोप घेतलाय. पुढे अभिमन्यूची माता सुभद्रा सुभद्रा मातेचं देवाचं भांडण झालं होतं. निरोप घेऊन कोण जाईल म्हणले अभिमन्यूचा. देव म्हणले मी जातो. देव घेऊन गेला निरोप. पटवलं सुभद्रेला समजून सांगितलं क्षत्रियाच्या वंशात जन्माला आल्यानंतर वीरगती असते असं झालं. ती म्हणले जे मला मुख्य ते सांग. प्रस्तावना करू नको कीर्तनकारासारखी. म्हणले तुझा अभिमन्यू गेला बस एवढं सांग. ती रडलीच नाही. सुभद्रा मातेकडे डोळे भरून देवाने पाहिलं ना हलवलं. म्हणले तुला कळतंय का कोण गेलं? म्हणले कोण गेलं? देव म्हणजे गेला ना. त्याला मारणारा कोण आहे म्हणले? त्याला मारणार म्या बोलविल्या म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण वालिया जगाते चालिता. सगळ्या विश्वाला कोण चालवतो? तू चालवतो. तू जर चालवतो तर माझ्या अभिमन्यूला मारणारा सुद्धा कोण आहे? पण देव देवावर शब्द घेत नाही. ऐका देव. देव म्हणला सुभद्रा ऐक याच्यात दोष माझा नाही. दोष तुझाच आहे. चक्रव्यूह सांगत असताना डोळे तू झाकले का मी झाकले? मी ज्ञान सांगत होतो ना तुला रथातून येताना. झोप कोणाला लागली? तुला. तुला झोप लागली याच्यात दोष कोणाचा आहे? माझा आहे का? दोष तुझा आहे. गर्भ अवस्था जशी जपाल त्या पद्धतीनं घडतं. डोळे सुंदर लागले कनकाई मातेला. कनकाई माता त्या ठिकाणी नित्य मंदिरात जायच्या. रात्रंदिवस भजन करायच्या. आता कनकाई मातेच्या चेहऱ्याकडे पाहून सगळ्यांना असं विशेष वाटायचं काय तेज हिच्या चेहऱ्यावर आलं. म्हणले की भक्ती निधान प्रगटले साचे की सचिदानंद नाम याचे ना तरी भांडार प्रेमाचे उघडले साचे दिसत आहे. कनकाईचे विस्मितांतर तटस्थ घटिका राहिली चार. काही न बोले उत्तर तृष्णा अहंकार निरसला. ते स्वानंद जळाचे डोही बुडोनी गेली ते समयी. देह भावना किंचित नाही हेची नवाई अगाध. पुत्र प्रगटता विष्णू भक्त तत्काळ झाला शक्तिपात. स्वरूपी तेज सुरस होता आनंद युक्त मानसी. तव हृदयी प्रगटोनी पांडुरंग मूर्ती. बाळकाशी सांगे एकांती म्हणे जैशी आहे लौकिक स्थिती तैशाची रीती वर्तावी. प्रपंचाची हातवटी दाखवून या जनाचे दृष्टी. मग विवेक वैराग्य देखसी शेवटी सप्रेम पोटी भक्तीच्या. ऐसे सांगता घन निळ तत्काळ भासले माया जाळ. कनकाई पाये उघडून डोळे तो पुढे बाळ देखिला. त्या ठिकाणी सुंदर असा जन्म जगद्गुरु तुकोबारायांचा या ठिकाणी दाखवले जातोय. बातमी सगळीकडे गेली
12 दिवस विटाळाची सुचिरभूत झाली आणि तो बाळ उचलून ह्या ठिकाणी आणला. ऐसे ऐकून वैकुंठनाथ मग म्हणे रुक्मिणीशी बोल मात, बाळ उचलून आपुले हाती ओ संगत घालीचे. रुक्मिणीने उचलून बाळ स्वहस्ती घेतला तत्काळ, कनकाईच्या ओटीत बाळ तये वेळी घातला. कनकाई म्हणे ओ जननी नाम ठेवावे आजचे दिनी, अवश्य म्हणून ते क्षणी माता रुक्मिणी चालली. आई साहेब म्हणल्या हे सर्व आता या ठिकाणी बाळाला सांभाळा. मग ते म्हणले बाळाचं नामकरण करा. आता बाळाचं नामकरण करणं हा शास्त्रामध्ये 12व्या दिवशी सांगितलं, म्हणजे बारशाच्या दिवशी. हो वाटा बोला. 12व्या दिवशी नाव ठेवल्याच गेलं पाहिजे बरं का. अलीकडं आपण आपल्या वेळेनुसार नाव ठेवतो, तसं नाही. 12व्या दिवशी बारशाच्या दिवशी मुलाचं नामकरण झालंच पाहिजे. आता ते आत्याने करावं का कोणी करावं ते तुमचं तुम्ही ठरवा, मी कशाला दोष घेऊ. ज्याने करावं त्याने करावं. खरं ते आजोबाला पण मान आहे बरं का, पण अलीकडे आजोबाला काही कळत, नाव आजोबाला ठेवण्याचा अधिकार आहे तसा, पण आजोबाला काही, आजोबा कबूल व्हा ना तुम्ही, आजोबाला काही कळत नाही. आणि अलीकडले नाव, आता आजोबाला नाव ठेवा तर आजोबा ठोल धोंडोपंत, धोंडोबा, दगडोबा, जुने नाव. अलीकडले नाव आता नाव युग परत बदलत आले. आता अंश लागायला लागलाय प्रत्येक नावापुढे. तो अंश अंश प्रत्येक नावापुढे, रियांश, शिवांश, कळले का नाव. तो प्रत्येक नावापुढे आला. तो कोणचंही नाव राहू द्या. हे आपल्या वेळेस नव्हतं, बरं झालं, नाही तर समाधानांश आला असता. कठीण प्रकरण. चला आता ते एखाद्याच्या मुलाचा जन्म होतो शिवजयंतीला, ते लगेच नाव काय ठेवतात, शिवांश ठेवतात. तो शिवांश नंतर तर नाही निघाला तर ते नावाला घातक राहील. मी नेहमी सांगत असतो, किमान आपण असं जगावं, किमान आपल्या वाडवडिलांनी जे नाव ठेवलंय ते नाव सत्य करण्यासाठी जगता आलं तरी पुष्कळ झालं. बरोबर आहे का नाही. मी करतो, कुठे लाईट जाऊ, मुलगा रडो, पखवाज न लागो काही हो, तरी मी कोणालाच काही बोलत नाही. कीर्तन नंतर सुद्धा काही हो, देवो ना देवो, नारळ देवो, निघून जाऊ, काही हो, काही हो, का बोलायचं नाही. समाधान. नाव काय, समाधान. चित्ती असू द्यावे समाधान, गडबडच करायची नाही. विनोद महाराजांचं नाव विनोद आहे, ते टेन्शन मध्ये राहिले चालेल का, त्यांची बायको बोलणार नाही का, नावा पद्धतीने हसत राहा का नेमकं. दौलत महाराजांचं नाव दौलत आहे, खरंच दौलत आहे, घरी दौलत आहे, अध्यात्माची दौलत आहे, ते दौलती सारखं राहिलं पाहिजे. सुखदेव बाबाचं नाव सुखदेव सारखं आहे, पाहत राहावं नेहमी, जसे मी तसे पाहतो तसेच अजून. बरोबर आहे का नाही. आता तात्या सारखे त्या नावा पद्धतीनं, बरोबर आहे का नाही. अवधूत चिंतन म्हणलं का काका देणारे, अशोक काका कधीच शोक नाही. अजून 85च्या पुढे असतील कदाचित, 82 कडक असं माता भगिनी नावा पद्धतीनं. गुरु जनरेटर आता लाईट गेली होती ना, अंधार पडला एक ठिकाणी, फार गोड दृष्टांत वाल्मिक बाबा वगैरे द्यायचे. अंधार पडला आणि जनरेटर चालू करायला गेली. एक जण म्हणे त्याला हँडलच सापडा, म्हणे कोण गेला, म्हणे प्रकाश गेला. चालू करायला कोण गेलाय, प्रकाश. आणि प्रकाश तिकून आल्यानंतर चेहऱ्यावर पूर्ण प्रकाश नव्हता, पूर्ण काळा. नावा पद्धतीनं जगता आलं पाहिजे. चला मग नाव काय ठेवायचं ह्या पद्धतीनं. आता नाव ठेवायला स्वतः कोण आलाय माहितीये का, सुंदर स्त्रीचे रूप धरोनी, हळद कुंकुमे लेववित रुक्मिणी, मग बाळका सीत क्षणी जो जो म्हणून हलवीत. प्रत्यक्ष जगत जननी माता रुक्मिणी आई साहेब रूप घेऊन आल्या. आत्याचं कोणाच्या, तुकोबाच्या, त्या ठिकाणी रूप घेऊन आल्या आणि पाळणा हलू लागल्या. जो 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 पाळणा म्हणू लागल्या. आणि पाळणा हलवत असताना जे का अक्षर व्यक्त असे नाम रूपातीत, शब्दे विना आनंद निज तेथे निज बाळा. तेथे अहम सोम निश्चित, निमे द्वैताने अद्वैत, परादी वाचा कुंठित निज तिचे निज बाळा. जेथे ध्येय ध्याता ज्ञान निश्चित, ध्येय ध्याता ध्यान नाठवत, त्रिपुटी कारण नाही जेत निज तेथे निज बाळा. यानुसार अखंड पाळणा हलवत ऐशा रीती विश्व जननी,
पाळना गात असे तय क्षणी भोवत्या सकळ सुवासनी जो जो म्हणून हलविती. आता सगळ्या सुवासिनी बाजूने त्यांनी काय म्हणायचं राधा भक्त जो जो म्हणायचं जो जो बाळा. आणि त्या ठिकाणी मग आता सगळ्या बोलल्या कनकाईशी पुसोनी देखा. आता या ठिकाणी रेडी पाळणा कुठलाही काढा ऐका. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या सज्ज झाल्या. अगं म्हणले फक्त जो जो म्हणते पण त्या बालाचं नाव आम्हाला सांग ना. कनकाईसी पुसोनी देखा बाळकाचे नाम ठेविले तुका ज्याचेनी नाव सकळिका जड जीवा लोक उद्धोर. सकळ लोकासी वाटोनी पाने सुवासिनी भरली वाने घुगऱ्या वाटोनी निज प्रती आले रुक्मिणी राहुळाशी. आता काय काय केलं म्हणले घागऱ्या वाटल्या सुवासिनीला ओट्या भरल्या आणि त्या ठिकाणी घुगऱ्या वाटोनी घुगऱ्या हरभऱ्याच्या घुगऱ्या वाटोनी आले रुक्मिणी राहुळाशी. खेळत रांगत भक्त प्रेमळ काही एक लोटला काळ दिवसे दिवस ते वेळा टाकीत पाऊल चालावया. या पद्धतीनं तुकोबारायांचं नाव ठेवत असताना त्या ठिकाणी नाव ठेवलंय आणि सर्वांनी आता एकच जय घोष करायचा आणि लगेच पाळणा गायचा. जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. बोला. जननिया बाळकारे घातले पाळणा जननिये बाळकारे घातले पाळ. पंचतत्वी जोडी येल्या वारीत या चौकोना अखंड जडियेल्या तया डाळ अंगना वही करी धरुणी हाती पावलावी खेळना वही खरी धरुणी हाती पावलावी खेळना निजी रे निजी आता म्हणून परे दे माता निजी रे आता म्हणून परी दे माता खेळता कष्टला शिबाळा तुरे नेनता खेळता कष्टला शिबाळा तुरे नेनता निजी रे आता म्हणून परी दे माता निजी रे आता मने परी दे माता. अशा पद्धतीने पाळणा झाला तुकोबाराया आणि आपल्याला पाळण्याची सवय अशी जो जो रे हरी जो जो रे बाळा बाळाचा पाळणा यशोदे घरी त्याला लावोनी रेशमी दोरी. आळा हलविती दासी सुंदरी जो बाळा जो रे जो जो. बस हा तुकोबाराया नाही हरकत नाही. ज्या ज्या पद्धतीनं पाळणा सुरू झाला आणि सगळीकडे आनंद झाला. तुकोबारायांचं नाव तुका ठेवलं. त्यानंतर मंगतयाचे पाठीवर कनकाई झाले गरोधर ब्रह्मवर दे झाला पुत्र कानया साचार ठेविले. 3 मुलं झाली. पहिले सावजी महाराज दुसरे तुकोबाराय आणि ब्रह्मदेवाचा अवतार कानय्या महाराज. त्या ठिकाणी सगळं भरभरून पावलं. सावजी तुका आणि कान्हैया तिघे पुत्र झाले तया बोललो बा चमत्कार पाहुण्या पंढरी राया भजतसे. म्हणे तिनी देवे स्वप्नात मज दाविला दृष्टांत ते असत्य सर्वता नव्हे मात घडून यथार्थ आले की. संसाराचं वर्णन केलंय बरं का. आता धनधान्य पुत्र संपदा सकळ तयासी दिदली घन निळे पूर्व तपाचे उत्तम फळ सुख सोळे पाहती. काय होतं विशिष्ट काळ संसारामध्ये दुःखाचा गेला की सुखाचा भरपूर समुद्र येतो पण तेवढा काळ जाईपर्यंत दम लागतो. फार महत्वाचं आहे संसारामध्ये. परमार्थामध्ये सुद्धा महत्वाचं आहे ते. तुका म्हणे तेथ न चलत तातडी प्राप्त काळी घडी आल्यावी.
लगेच काही होत नाही. एका दिवसाच्या पावसाने धरणं भरत नाही, हे लक्षात ठेवा. तसं एका दिवसामध्ये कोणी श्रीमंत होत नाही, कोणी विद्वान होत नाही. त्याला विशिष्ट काळ जाऊन द्यावा लागतो. त्याच्यासाठी काय लागतो? दम धरावा लागतो. दम धरावा लागतो. दम बहुत बडी चीज है. पण अलीकडं ते तसं नाहीच. एक वर्ष आळंदीला गेला का ते तिकून लगेच त्याला नाही असं वाटतं उद्याच फेटा कधी बांधील. कठीण प्रकरण आहे, सध्या लय कठीण प्रकरण आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगतात, हो आमचा मुलगा फार छान कीर्तन करतो. पुढे होता तो आळंदीला, किती वर्ष होता? वर्ष कशाला, 2च महिने होता म्हणजे. वर्ष कशाला, 2च महिन्यामध्ये, पण विद्वान कीर्तनकार झाला. दम राहिलेला नाही. संसारामध्ये सुद्धा दम फार महत्वाचा आहे. एक म्हण आहे बघा, लोकांनी सोन्याची सरी घेतली तर आपण काय दोरीने गळफास घ्यावा. संसारात स्पर्धा नसावी, परमार्थ स्पर्धा असावी. आपण उलट करतो, प्रपंचामध्ये स्पर्धा करतो आणि परमार्थामध्ये एकदम आळस करतो. मोठे माऊलीने केली ना ज्ञानेश्वरी गाथा पाठ, माऊलीलाच पूजा करायची, पण आपण कधी डोक्यात धरायचं नाही आपला गाथा कधी पाठ होईल. पण असं होऊ द्या बरं, शेजारच्याने स्विफ्ट डिझायर आणू दे, याच्या डोक्यात मर्सडीजच येते. मी कधी आणेल. शेजारच्याने 2 तोळ्याचं नॉकलेस केलं, आपल्या गळ्यात किती तोळ्याचं पाहिजे? वाढू वाढू इथे सोनार नाही आले कोण? काय म्हणता काका? हा काका म्हणता नका नका, तुम्हाला काय लागतं आम्हाला करावं लागतं, आम्हाला सांगायचं. आम्हाला खरंच काही माहित नाही, साबुदाणा काय भाव हे माहित नाही, काहीच नाही. आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके. मला बरेच लोक म्हणतात तुम्ही एकटे का फिरतात, म्हणलं जो भेटल मी त्याच्याच गाडी बसेल, चाल बाबा मला घेऊन, काय करतो त्याला, काय करायचं असू द्या. ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी संसार धनधान्याने आणि संसारात एक आहे. संसार अनेक लोकांनी, तत्ववेत्यांनी बर का, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानावर बोट ठेवलंय का हा संप्रदाय लोकांना नैष्कर्म्य शिकवतो. नैष्कर्म्य नाही शिकवलं संप्रदायाने. तुकोबराय महाराज म्हणतात, जर पाऊस चालू असेल, मृग नक्षत्र असेल, पेरणीचा काळ असेल, तर मडे झाकून या करावी पेरणी. तुकोबराय नैष्कर्म्य नाही शिकवलं, सावताबाबांनी कर्मवाद शिकवला समाजाला. तुम्ही संसार उत्तमच करा, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, न सांडावे दोन्ही वार, न सांडावे सांगावे दोन्ही वार, शांती क्षमा कर, शांती क्षमा कर, तो जवीत येतील, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार. हो सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. सुंदर संसार करावा, प्रपंच असोनी परमार्थ साधावा, वाचा आठवावा पांडुरंग. संसार उत्तम असावा, फक्त त्या संसाराची आसक्ती नसावी, ही अडचण आहे. आपलं वेगळं आहे म्हणून त्या ठिकाणी गोड असा संसार या ठिकाणी कोणाकोणाचा झाला. हे 3 मुलं म्हणजे कनकाई माता, बोल्लोबा महाराज, सावजी महाराज, तुकाराम महाराज आणि कान्होबा महाराज, हे 3 मुलं आणि हे सर्व. आता यांचा पुढं पूर्ण सुवर्ण काळ सुरुवात झाला. तयाचे भाग्य वर्णावे जर, हरी सर्वता नाही अंत पार. तिन्ही देवांनी दिदले पुत्र जगदोद्धार करावया. सत्वर रजत्माक तिन्ही, बुद्ध मूर्ती प्रगट झाल्या जनी, ज्ञान वैराग्य भक्ती साधने साधक जनी लाभया. 3 मुलं रात्रंदिवस कष्ट करतायत, मोठे होत आहेत. धनसंपदा पाहुनी पुत्र, सोयरे झाले थोर थोर, घटित सांगती द्विजवर लग्न सत्वर नेमिले. आता असं आहे, असो ती घे, आता फार गोड आली बर काही. असो ती घे पुत्र ऐसे, थोर झाले दिवस दिवसे. म्हणजे परिणाम काय झाला माहिती का, सोयरे झाले थोर थोर. म्हणजे याचा सरळ पुरावा आहे, संसारामध्ये मनुष्य कर्तृत्ववान झाला का सोयरे सुद्धा
लगेच जमा होतात. मी नाही बोलत, इथे बोलले. सोयरे झाले थोर थोर घटित सांगती द्विजवर लग्न सत्वर नेमिले. द्विजवर म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण मंडळी म्हणले अहो सगळं सुखकारक आहे, संपत्ती भरपूर आहे, पण तिन्ही मुलांचे लग्न करा म्हणजे. पण लग्नाचा काळ आला. आता सोयरे धायरे जवळ आले. द्रव्य खर्चून या बहुत विवाह केला यथास्थित. कनकाई आपुल्या चित्तात आनंद युक्त झाली. पुत्र सुना धन संपत्ती भरतार युक्त सौभाग्यवती. याहुनी आनंद स्त्रियेचे चित्ती नसे निश्चित दुसरा. बोलू का? बोलतो याच्यावर. पुत्र सुना धन संपत्ती भरतार युक्त सौभाग्यवती. याहुनी आनंद स्त्रियेचे चित्ती नसे निश्चित दुसरा. संसारामध्ये स्त्रीचा आनंद कशात आहे याच्यात सांगितलं. काय काय पाहिजे म्हणले? पुत्र, सुना आणि कपाळाचा पती. घरात आहे, घर भरलेलं आहे. अशा याच्या पुढे स्त्रीच्या जीवनामध्ये दुसरा आनंदच नाही असं महिपती महाराज म्हणतात. तिला काही लागत नाही. म्हणजे काय? मुलं आहे, सुना आहे, नवरा सुद्धा आहे, भरलेलं घर आहे. त्या आनंदाच्या पुढे बाकी आनंद फिका आहे असं महिपती महाराज सांगतात. मग ह्या ठिकाणी भरलेल्या घरामध्ये काय काय विशेष आहे? सर्व साहित्य अनुकूळ उदिम करिता होय सुपळ. उने पडो निधी आळूमाळ दिन दयाळ तयाचे. संसार करून यथार्थ त्यांनी साधिला परमार्थ. मी करता हे नसुरे जेत तोची विरक्त म्हणावा. आलं का तिथे? आता बघा बोललो ते. म्हणजे संसार करावा यथार्थ त्याने साधिला परमार्थ. पण मी करता हे न स्फुरे जेत तोची विरक्त म्हणावा. म्हणजे हा संसार मी करतोय असं जो म्हणत नाही तो खरा विरक्त. जे जे झालं ते ते माझ्या देवाने केलं असं म्हणलं का तो सुटला का? ते काय होय? मज शिस्तव झाले परिम्या नाही केले ऐसे जेने जाणीतले तो सुटला का? हा, ज्ञानोबराय महाराज म्हणतात मज चिस्तव झाले. माया म्हणते, देव म्हणतो हे माझ्यापासून झालं पण म्या नाही केलं तो सुटला का? आणि जो म्हणला मी केलं तो अडकला. तोडू बंधनाचा फासा देऊ आशा टाकून. तुम्ही म्हणायची प्रमाणे अडचण अशी आहे. पण आपल्या कोणतेच सुटत नाही. अडचण आहे मी म्हणला का अडकला. ते काय ज्ञानोबरायची आठवत नाही मला अर्थ सांगतो. लग्न प्रसंगाला बाप पाणी सोडतो आणि नवरदेव पाणी ग्रहण करतो. पाणी ग्रहण करण्याची क्रिया फळ भरायच्या वेळेस बाप कन्यादानाला बसतो बघा. वडील कन्यादानाला बसतात. कोणाच्या? मुलीच्या. कन्यादान देत असताना माऊली म्हणतात पाणी असं घेतो मुलीच्या नावाने आणि तामणामध्ये पाणी सोडतो बाप. आणि फक्त तिकून कोण मम म्हणत? नवरदेव फक्त म्हणतो. म्हणजे हा म्हणतो न मम. आता न आणि म चा मधला फरक का? बाप म्हणतो न मम, आता ही मुलगी माझी नाही. आणि तो फक्त म्हणतो मम. कोण? ज्याचा नीचा काही संबंध नाही तो म्हणजे हा सुटला गा आणि तो अडकला गा. म्हणजे हा सुटला. फक्त एका शब्दाचा फरक आहे. न मम आणि मम. आता त्यांचं नाही सांगत आहे, संसारात सांगतोय. आपण न मम म्हणलं का सुटलो आणि मम म्हणलं अडकलो. आता ज्याने त्याने आठवा मम किती म्हणतो. ते नाथ बाबाचं भारूड आहे, मला आठवत नाही. ते कसं करतय म्याव म्याव काय डोळ्यामध्ये चमकत. म्हणजे डोळ्यामध्ये चमकणार तेज, कानाने ऐकणार हे सगळं देव चालवतो. आणि आपण काय म्हणतो? कसं करतय म्याव म्याव. ते मांजर मांजर म्याव म्याव करत आपणही काय म्हणतो? मी केलं मी केलं. मग अध्यास घेऊ नये तो सुटला गा. या पद्धतीने असा सुंदर प्रपंच तुकोबरायाच्या जीवनामध्ये आहे. लग्न अनुमाळ सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या. संसार सुखाचा सुरू झाला. हा संसार चालू असताना संसारामध्ये राहून प्रारब्ध गती ज्या ज्या येतात त्या त्या गतीला समोर जावं लागतं. आणि गोलोबा महाराजांनी त्या ठिकाणी जीवनमुक्ताची अवस्था भोगू लागले. सुंदर असा प्रपंच परमार्थ करू लागले. ना तरी विलासी मुख पाहता सहसा दर्पणी उमटे त्याचा ठसा. परितो तेथेची आभासन आवडे तयासी. त्या पद्धतीनं प्रपंच धंदा संसारामधून फार आता बऱ्याच ओव्या आहे या पुढच्या घेत नाही. म्हणे आता मुचे वार्धाक्यपण तू वडील पुत्र सुजान. तरी संसारात घालून मन देणे मागणे सांभाळी. मोठ्या मुलाकडे जुन्या काळामध्ये कारभार जायचे. आता सावजी महाराज मोठे
वडील म्हणले आम्ही म्हातारे झालो, आता हा संसार कोणी सांभाळायचा, जबाबदारी सावजी महाराजांनी सांभाळायची. सावजी महाराजांकडे सगळं दिलं. पाहुणी खरडा खतावनी ऐवज सर्व ध्यानाशी आणि ऐकोनी पित्याची वाणी सावजी चरणी लागत असे. बाप म्हणे ज्या ज्या खतावण्या आहे, खरडा आहे, आता खतावण्या ज्या आरती यांच्याकडे आहे त्या आरती हे सावकार. इथे अंदाज असा वर्तवला गेला. खतावण्या म्हणजे सगळ्या तू बघ म्हणले आणि हे सगळं सांभाळ. परी तुम्ही माता पिता सिरी यास्तव गुंतोनी राहिलो घरी शास्त्र विरुद्ध जाती दुरी लोकाचारी विपरीत. सावजी महाराजांनी काय सांगितलं? सावजी महाराजांच्या मनात थोडं वेगळं होतं. ते म्हणले वडील, वडिलांना हात जोडले, तुम्ही देताय खरं जबाबदारी, पण माझं मन ह्या प्रपंचात गुंतत नाही, कारण विरक्त आहे. म्हणजे काय काय अडचण काय? मग म्हणत असे जिताता मी प्रपंची न गुंते सर्वता तीर्थाटनाशी जावे आता वैराग्य चित्ता येत असे. मला तीर्थयात्रा करावी वाटते, मला प्रपंच नको. अडचण अशी संसारामधली, वैराग्य धारण कधी होत असतं संसारामध्ये. आम्ही आता असे मोकळे दिसतोय तुम्हाला, आम्ही सुरुवातीला विचार केला म्हणून मोकळे. तुम्हाला खरं सांगू का, माझ्या समोर बसलेल्या अर्ध्यांना वाटतंय मोकळं व्हावं. काय बोललो खैरनार सर मी? 100% मला सुद्धा वाटतंय, जरी तिकडं नका बघू, पण मी सांगतो तुम्हाला, मनातलं ओळखतो. थोडं थोडं मधुबाबांनी मला शिकवलंय ते. दौलत भाऊ नाही वाटतंय सोडावा, विनोद महाराजांना सुद्धा वाटतं 100%. नाही नाही, ऐका ऐका, त्याच्यातलं गमक सांगतो. वैराग्य असं आहे, वैराग्याचे प्रकार आहे, त्याच्यात वेळ नाही घालवत. स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य वेगळं, पर वैराग्य, अपार वैराग्य, वैराग्याचे 2 प्रकार. त्याच्यात पर वैराग्य हे जे हे वैताकातलं वैराग्य आणि अपार वैराग्य हे विवेकातलं वैराग्य. पर वैराग्यामध्ये अशी गडबड आहे, वैताकातलं वैराग्य वेगळं आणि विवेकातलं वैराग्य वेगळं. वैताकातलं वैराग्य म्हणजे काय? घरी भांडणं झाली म्हणून चंद्रेश्वरला चालला. कशाला? नाही राहायचं. कुठं जायचंय मला? गडावर जायचंय. पण गडावर घरच्या म्हशी आल्या आणि म्हशीची शेप धरून हा घरी आला गोठ्यामध्ये. बायकोने विचारलं का हो? म्हणले म्हशीला घरी घेऊन आलो. म्हशीला नाही, म्हैस तुला घरी घेऊन आली. वैताकातलं वैराग्य जास्त काळ टिकत नाही. पंढरपूरला होतो आम्ही बोधेबाबांच्या मठात. एक बाबा आले, 60 वर्षाचे होते, 60-70 वर्षाचे बाबा होते, आणि ते दररोज एकच अभंग म्हणायचे. काय माहितीये का? कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुले सत्ता स्वाधीनता ते नाही. मी म्हणलं हे जास्त सासुरवासी आहे. आता ऐका, मठ कोणाचा होता? विद्यार्थ्यांचा. ते आले 70 वर्षाचे. बोधे बाबा म्हणले अरे जाऊ द्या राहू द्या. आले ना ते. बाबांना म्हटलं चांगल्या पोहणाऱ्याने नवीन पोहणारा बरोबर घेऊ नये, कारण नवीन पोहणारा चांगला पोहणाऱ्याला पाण्यात बुडवतो, हा सिद्धांत. तुम्ही यांना इथं ठेवू नका. बा म्हणले राहू दे रे. म्हणले ते राहणार नाही, कशाला उगाच. राहतील म्हणले. 2 महिने बाबा राहिले. 2 महिने बाबा राहिले म्हणजे श्रावण गेला, भाद्रपद गेला, आणि दसऱ्याच्या वेळेस ना त्यांच्या गावची पिकअप गाडी पंढरपूरला दर्शनाला आली. कोणाची? बाबाच्या गावची गाडी. कुठे आली? पंढरपूरला, वाळवंटामध्ये आली. आम्ही पाहिली, म्हणजे आमच्या पाठामध्ये ते जे बाबा बसले होते ते बाबा, आम्ही चप्पी करण्याला चंद्रभागेच्या वाळवंटात जायचो त्यावेळेस. दुपारी सगळ्यांचा खवर कर्म चालू, स्नान चालू, कपडे कोण धुवत होतं, आणि त्या बाबाची नजर आणि त्या गावातून आलेल्या पिकअपवाल्याची नजर, कारण बाबाच्या गावची गाडी होती ती. हे म्हणे आपल्या गावचे नाना आहे म्हणे. नाना नाना काय करताय म्हणले? नाना. ते म्हणे नाना पंढरपूरला. अरे पंढरपूरला आहे म्हणले नाना. नाना घरून निघून आलेले होते, कोणालाच माहित नव्हतं. हे नाना सापडले. घरी फोन नानीला, नानी नाना सापडले. नानी म्हणे दे बरं जरा त्यांच्याकडे. हा त्यांच्याकडे म्हणजे मी त्यांच्याकडे म्हणलो, ती वेगळी बोलली, जाऊ देत. हा मी जरा आता इथं व्यासपीठावर म्हणून नाही बोललो. फोन गेला. नाना म्हणले फोन नाही लागत. नाना नाही लागत म्हणले मला, मी आता पंढरपूरला आहे म्हणले. झालं असं, ते सगळे गावकरी जमा झाले. आम्ही सगळे पाहू राहिलो. मी पोरांना म्हणलो आता नाना राहत नाही. पोरं म्हणलं सिद्धांत आहे आपला, जर नाना राहिले म्हणजे वळकुटी सुद्धा आणायला येत नाही म्हणले मठात. नाना नाना असाच गाडीत बसणार म्हणला. आता नाना नाना अहो म्हणले नाना तुम्ही इकडे निघून आले, नानीच तब्येत अशी होऊन गेली.
ते लहान लहान लेकरं तुमची वाट बघतात. नातू सारखी तुमची आठवण. नातू प्रकरण आलं आणि नानाचे डोळेच भरून आले. म्हणले खरं खरं. मग नानीने फोन घेतला. अहो म्हणले भांड्याला भांडं लागतच राहतं. ते म्हणले लागावं पण भांडे फुटसतो का म्हणले. आयुष्य गेलं तरी भांड्याला लागत आलं म्हणून निघून आलो. म्हणले आता अशी चूक करणार नाही. लेकरं वाट पाहता, येऊन जाणार तुम्ही. असा फोन चालूच पिकअपच्या फाळक्याच्या आत नाना बसले. म्हणलं अहो नाना कपडे. नाना म्हणले राहू द्या, ते पंढरपूरला सोडून द्या, मी चाललो म्हणले घरी, बाय. नाना कुठं? घरी. आम्ही बाबांनी विचारलं, म्हणले नाना गेले. म्हणे कुठं? म्हणले नानी. हे का सांगितलं ऐका. वैराग्यावरून गोष्ट निघाली. प्रपंचातलं वैताकातलं वैराग्य जास्त काळ टिकत नाही, पण विवेकातलं वैराग्य. सावजी महाराजांना जे झालं होतं ते विवेकातलं वैराग्य झालं होतं. विवेक म्हणजे काय माहितीये का? फलकट तो संसार येथे सार भगवंत, हा विवेक झाला. सावजी महाराज म्हणले मला राहायचं नाही, मला निघायचंय. सावजी महाराजांना डोळे भरून पाहिलं. आता अडचण अशी असते, देखोनी पुत्राची उदास स्थिती, बोलोभा निवांत राहिला चित्ती, म्हणे होणाराची विचित्र गती, न कळे संचित काही आहे. मांगील स्मरण झाले सत्वर, म्हणे शंकरे दिदला हा वरद पुत्र, जैसा स्मशानवाशी पिना कदर, तैसाची विचार पैयाचा. काही हरकत नाही, त्यांना कळून गेलं हा मुलगा जर शंकराचा अवतार आहे आणि निघूनच जाणार आहे. आणि कुठल्याही बापाला तसं वाटणारच आहे. नाराज झाले ते, थोडे शांत झाले. वासरमणीची आधारिता, जो देत आपुली तीव्र उष्णता, ते चंद्रबिंब उपासिता देत शीतळता भक्ताशी. तैसा शिरती ऋषभध्वज, वरद पुत्र दिदला सहज, तेने नो हे संसार काज, समजले मज अंतरी. देवा मला कळालं. मग आता काय केलं माहितीये का? आता नजर कोणावर गेली? सावजी महाराज निघाले. मग नजर कोणावर गेली? तुकोबारायांकडे गेली. ऐसे समजून आपुले चित्ती, बोलो बाराये निवांत स्थिती, मंग तुक यासी बोलोनी प्रीती संसार वृत्ती निरवली. देणे घेणे उदिम हातवटी, तोट्या नफ्यात असावी दृष्टी, जेणे स्वहित होईल शेवटी, तैसे गोष्टी करावी. तुकोबारायांना जवळ घेतलं. म्हणले तुकोबा, सावजी महाराज चालले, पण आता व्यापाराचा नियम सांगितला याच्यामध्ये. काका मंडळी, व्यापाराचा नियम असा आहे, देणे घेणे उदिम हातवटी. उदिम हातवटी म्हणजे काय? देणे घेणे लिहून ठेवावे. पहिला नियम. दिलं घेतलं का लिखाण करावं. बर. तोट्या नफ्यात असावी दृष्टी. व्यापार म्हणले तोटा नफा होतो. जेणे सोहित होईल शेवटी, तैशी गोष्टी करावी. ऐकोनी पित्याचे वचन, तुका तयाशी अवश्य म्हणे, वैश्य व्यवसायात जाण दिसती निपुण सर्वार्थी. सोयरे धैर्य इष्टमित्र, म्हणती बोलाजीचा दक्ष पुत्र, त्याज देखता संसार आवरिला साचार तयाने. पुत्र वर्ते पितृ आज्ञाने, आणि श्रीपती व्रता सगुण, हे पूर्व तपाचे फळ जाण येणे दिसोनी ऐशेशी. वडील पुत्र सावजी असे, तो तरी दिसतो महापुरुष, तरी तुका दक्ष संसारिक दिशे, वय नसे फार त्यासे. सोयऱ्या धैर्याने कौतुक केलं तुकोबारायचं. काय मुलगा विश्वास निघाला म्हणले. एखादा मुलगा चांगला निघाला ना, सगळे सोयरे धैर्य म्हणले काय तुकाराम महाराज, म्हणजे तुकोबा काय मुलगा आहे म्हणले. सगळा बापाचा कारभार एकटा मुलगा सांभाळतोय. खरंच तुकोबारायांनी 9 वर्ष असा संसार केलाय ना, आदर्श संसार केलाय. इकडे नाही तिकडे नाही, जिथे संसार केला तुकोबारायांनी. जिकडे तिकडे तुकोबारायांची वार्ता पसरू लागली. जैसा प्रधानाचा ऐकोनी प्रताप, चित्ती संतोष पावीन रूप, की कन्येचे सद्गुण ऐकोनी माय बाप आनंद रूप मानसी. आता असं आहे, प्रधानाचा जर प्रताप राजाने ऐकला तर राजाला आनंद होतो. कन्या सुंदर असली तर बापाला आनंद होतो. मुलगा सुंदर असला तसा बापाला आनंद होतो. की शिष्याशी मती देखोनी बरी, सद्गुरु संतोषी अंतरी, तेवी तुकयाची प्रज्ञा देखल्यावरी, बोललो बा अंतरी संतोषी. शिष्य आणि गुरु, जर शिष्य चांगला असला तर गुरुला 10 पट आनंद असतो, फार आनंद असतो. म्हणून हुशार विद्यार्थी ज्या शाळेत असतो त्या विद्यार्थ्याला सहसा दाखला देत नाही शाळा, त्याला राखते शाळा. त्याची फी सुद्धा माफ करते शाळा. काही शिक्षक म्हणतात याची फी आम्ही भरू, सगळं करू. कारण का?
हा 100% त्यांना माहिती आहे IAS होईल, काहीतरी होईल. आणि नाव कोणाचं रोशन होईल? शाळेचं नाव रोशन होतं. मग शाळेला सांगता येतं आमच्या शाळेत 5 कलेक्टर झाले, आमच्या शाळेत 5 PSI झाले, सांगता येतं ना. कारण तो शिष्य तसा असतो. चंद्रशेखर महाराज बोलले होते, सद्गुरू महाराज. ते शंकर महाराज कांधारकरांकडे शिकायला जायचे. शंकर महाराज शेखर महाराजांना येण्याच्या अगोदर तयारी करून ठेवायची. मी काय सांगतोय कळतंय का? कोणी कोणाची तयारी केली पाहिजे? शिष्याने गुरुची तयारी केली पाहिजे ना. इथे गुरु शिष्याची तयारी करायची. म्हणजे शेखर महाराज येणार आहे तर तयारी कोण करून ठेवायचं? गुरु. आपले भाऊ तयारी करून ठेवायचे सगळे, येडशीकर भाऊ सुद्धा. शेखर महाराज म्हणे तुम्ही मला लाजू नका, मी तुमच्याकडे शिकण्याला येतो. तुम्ही का तयारी करतात? ते म्हणले तुमच्यासारखा शिष्य भेटणं हे अनंत जन्माचं आमचं पुण्य आहे म्हणे. कारण का? शेखर महाराज एका वेळेस 40 श्लोक पाठ करायचे एका दिवसाला. आजही आहे चंद्रशेखर महाराज, काकांना माहित, काकांच्या वाढदिवसाला आले. 40 श्लोक एका दिवसाला पाठ करायचे महाराज. असा शिष्य भेटणं गुरुसाठी पुण्य असतं. आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आता नियम असा आहे, कुठलाही बाप असला का तो पुत्राची चांगली वार्ता ऐकली का आनंद पावतो. जर पुत्राचा विजय झाला तर बापाला संतोष होतो. पुत्राच्या विजयी पिता संतोषत जाय. पुत्राचा विजय झाला, इकडे आनंद झाला. मग आता पुढे फार गोड प्रकरण आलं. तुकयाचे लग्न केले असता, कोणाच्या मनात आलं? सर्वांच्या. परी नवरीची धापेची होती व्यथा, मग विचार करिता माता पिता लग्न आता करावे. पुण्यात आप्पाजी गुळवे थोर, धनवंत होता सावकार, त्याची कन्या होती थोर, ते मागून दुसरं लग्न केले. दुसरं लग्न का केलं त्याचं वर्णन आहे बरं का. पहिल्या कन्येला म्हणजे पहिले लोहगावच्या रुक्मिणी आई साहेब, पहिल्या रुक्मिणी लोहगावच्या. लोहगाव हे मामाचंही गाव आणि लोहगाव ही सासूरवाडी पहिली तुकोबरायांची. म्हणून बाप म्हणला तिला धाप लागायची, दम लागायची. म्हणले हिचं कधी काही होईल, मग दुसरं लग्न आपण करावं. मग दुसरं लग्न कोणाचं केलं? धनवंत होता असा आप्पा गुळवे, प्रचंड श्रीमंत आहे पुण्याची. पुणे सासूरवाडी तुकोबरायांची दुसरी. ज्येष्ठ कनिष्ठ दोघी भार्या आणि संसाराई आवरी तुकया, ऐशी स्थिती देखून या माता पितया संतोष. माता पिता बंधू सज्जन सर्व संपत्ती आणि धन, मान मान्यता तुकया करणे एक येऊने असे ना. काहीच उन्हा नाही संसारामध्ये महाराज. एवढं सुंदर तुकोबरायांचा संसार, 2 कन्या, भरलेला संसार, जिकडे तिकडे चोहीकडे व्यापार, काहीच नाही. अतिशय सुंदर आनंदाने संसार भरभरून पावला. आणि अशा भरभरून पावणाऱ्या संसारामध्ये आता नियम असा आहे, संसारामध्ये एक नियम आहे, संसारात नाही जीवनाचाच एक नियम आहे. कोणत्याही क्षणाला आनंदाच्या ठिकाणी कोणत्या वेळेस दुःखाचा काटा येईल सांगू शकत नाही. उद्या सकाळी राजा राम होणार आहे, जिकडे तिकडे अयोध्या भरलेली आहे, आणि अचानक मंथरेच्या तोंडातून बातमी आली, कैकेयीच्या मुखातून राजकारण बिघडलं, आनंद गेला. संसाराचे हे उदाहरण आहे. ज्याने द्वारका निर्माण केली, सांबाने रात्रीतून गडबड केली, शापित होऊन कुळ घेऊन आला. काही नाही, देवाचं सांगतोय मी. हे कोणाच्या संसारात सांगतोय? देवाच्या. राजा रावणाचा संसार एवढा दुरीत होता का पुन्हा वळंबा सुद्धा इकडे तिकडे होत नव्हता. आणि अचानक सीता मातेची त्याच्या मनात अभिलाषा आली आणि होत्याचं नव्हतं सगळं संसारात झालं. तसं तुकोबराच्या संसारामध्ये सुद्धा गडबड आता पुढे होणार आहे. संसारामध्ये काय गडबड होणार आहे? त्याचं नावच संसार आहे. संसारती ती संसार हा, जो कोणाचा झाला नाही, जो कोणाचा होणार नाही, होण्याची शक्यता नाही, त्याला संसार म्हणा. त्याचं नावच प्रपंच आहे. ज्याच्यामध्ये अर्धा रकार द्वंद्व आहे, ज्याच्यात अर्धा रकार असतो, कठीण प्रकरण येते, म्हणजे अक्षरच नीट नसतात, तो प्रपंच आहे. जो कालही कोणाचा नव्हता, आजही कोणाच नाही, उद्याही कोणाचा होणार नाही. अजून सांगू, जो अपूर्ण राहतो त्याचं नाव प्रपंच, जो पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ. जो पिढ्यानपिढ्या केल्यानंतर अपूर्ण राहतो तो प्रपंच, जो केव्हाही सुरू करा केव्हाही पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ. अपूर्णता प्रपंचामध्ये
भक्ताच्या ठिकाणी मिळणारं सुख दुःखात परिवर्तित कुठपर्यंत होत नाही. जर तसं केलं नाही तर भक्त सुखाच्या संसाराला सोडून देवाकडे येणार नाही. त्याचं कारण आहे, समजा तुकोबरायचा संसार जर सुखाचाच ठेवला, तुकोबराय काय करीत राहतील? संसारच करीत राहतील. म्हणून चांगल्या प्रपंचात जर दुःख आले तर समजायचं आता देवाची काय झाली? कृपा झाली, हे म्हणत जाऊ. पण आपण तसं म्हणत नाही. आपल्याला असं वाटतं, आपण सुख आणि दुःख कशाला मानून बसलो माहितीये का? जे आपल्या मतानं होतं त्याला सुख मानलं, जे आपल्या मताने होत नाही त्याला दुःख मानलं. आपल्या मताने काय पाहिजे? गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, अजून तुम्ही सांगत जा ना, सोनं पाहिजे. सांगू का काय काय पाहिजे? एक दिवस असं वाटतं माणसाला, हे सगळं जग माझं पाहिजे. याच्या पलीकडे काही सांग. आपल्याला वाटतं हॉटेल झालं, कापड दुकान झालं, आपल्याला, आम्हाला का होईना, आम्ही घरून गेलो त्यावेळेस काय वाटायचं? माऊली तुमच्या दरवाजात आलो. लोक विचारायचे ना आता काय करणार आहे? आणि आपलं कठीण बघा, आळंदीला गेला काहीच जमलं नाही, लोक म्हणतात मग खाल्लंच का? बघ कठीण प्रकरण आहे. काही मधुकरीच खाल्ली का? बघ देवाला नानोबरायला विनंती करायची, माऊली जमलं पाहिजे बरं हे सगळं. काय जमलं पाहिजे? फक्त काहीतरी बोलता आलं पाहिजे. मग कीर्तन जमलं बरं का, जमलं म्हणजे माझ्या दृष्टीने जमलं नाही अजून ऐका. कारण कीर्तन ज्या दिवशी येईल त्या दिवशी वाणी बोलणारच नाही, हे कीर्तन असत. काय बोललो मी? ज्या दिवशी स्वतःला कीर्तन कळतं त्या दिवशी मनुष्य बोलत नाही, तो मौनात जातो, नामस्मरण करायला लागून जातो. ते अजून ज्या दिवशी कळेल त्या दिवशी होईल. बर ऐका, आपण प्रार्थना काय, कीर्तन जमलं पाहिजे. मग कीर्तन जमू लागलं, लोकांना बरं वाटलं, लोक म्हणले वा 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 वा, दाद दिली. समाज म्हणतो नाही छान 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 छान. मग आता नंतर आपल्याला असं वाटतं डायरी भरली, एकही दिवस खाली राहिला, देव म्हणले हरकत नाही तुला देव देतो. मग आता एका दिवसाला एक कीर्तन भरपूर झालं ना, मग आपल्याला वाटतं एका दिवसाला दोन कीर्तन पाहिजे. 9 ते 6. लोकांनी ते बंडा तात्यांच्या म्हणण्यावरून 9 ते 11 बंद केले, 7 ते 9 सुरू केले. कीर्तनकाराने 7 ते 9 करून 9 ते 11 सुरू केलं. कठीणच आहे. हव्यास संपत नाही. मला प्रपंचातलं सांगायचं, हा सुद्धा प्रपंचच आहे, मिटत नाही. प्रपंचामध्ये तसं आहे, मिटत नाही मिटत नाही, वाढत जातं वाढत जातं वाढत जातं. तुकोबरायांचा प्रपंच वाढत गेला, व्यापार वाढत गेला, 10 गावला जहागिरी झाली, प्रचंड श्रीमंती तुकोबरायांकडे, गडी सर्व काम करतायत. अशा काळामध्ये वार्धक्याला मायबाप आले. झालं असं, सावजी महाराज निघून गेले. पत्नीला, ते सावजी महाराजांचं पुढं काय झालं इकडं प्रकरणात आलंच नाही. कान्होबा महाराज आणि तुकोबराय दोघं बंधू एक विचाराने सुंदर संसार करतायत, सुंदर. पण अशा सुंदर संसारामध्ये दृष्ट लागले त्या संसाराला, आणि अचानक भयानक दुष्काळ तुकोबरायच्या जीवनात आला. इतका भयानक दुष्काळ आला, इतका भयानक. आपल्याकडं आता दुष्काळ आल्यानंतर भारताकडं 3-4 वर्ष पुरेल एवढी सगळी सामुग्री प्रत्येक देशाकडे आहे. पण तुकोबराच्या काळात तसं काही नव्हतं. नद्यांना काही धरणं नव्हते, काही नव्हतं. महाराज अन्न मिळणार नाही, चिमणीला पाणी मिळेना, पक्षी मरू लागले, झाड वाळू लागले, सुकवा आला, जमीन फाटू लागली, उन्हाने कलाई होते, पिण्यासाठी थेंब अन्न जाईना. अशा काळामध्ये धनधान्य तुकोबराने जगाला वाटून दिलं, आणि त्या दुष्काळाचा परिणाम काय झाला? दुष्काळे आटीला द्रव्यानेला मान, दुष्काळे आटीला द्रव्यानेला मान, दुष्काळे आटीला द्रव्यानेला मान, दुष्काळे आटीला द्रव्यानेला मान. दुष्काळे आटीला द्रव्यानेला मान, दुष्काळे आटीला द्रव्यानेला मान, दुष्काळे आटीला द्रव्यानेला मान.
दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान श्री एक अन्न अन्न करता मेली श्री एक अन्न अन्न करता मेली श्री एक अन्न अन्न करता श्री एकी अन्न न करता मेली लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान श्री एक अन्न अन्न करता मेली. महाराज, सुखाच्या संसारामध्ये दुःख एवढे पटपट आले का त्या दुःखाला आता तुकोबार आहे. त्या ठिकाणी संसार असा कसा अंगावर घ्यावा हे कळेन. सगळीकडे जिकडे तिकडे दुःखाने भरलेला संसार पाहिला आणि पाहिल्यानंतर तुकोबारायांच्या बाबतीमध्ये त्या ओव्या मी जे प्रसंग सांगितले त्या 3-4 म्हणतो. आयुष्य सरोनी गेली या तत्वता वैकुंठाशी गेली माता पिता तेने तुका याच्या चित्ता खेद सर्वता नावरे. मायबाप गेले, आयुष्य सरलं, प्रचंड दुःख झालं. बंधू बहीण शोक करी तेने अधिकची दुःख वाटे अंतरी म्हणे संसार ओझे आपुले श्री कैशी परी होईल. ऐशा रीती शोक करिता सवेची धीर देत असे चित्ता म्हणे होणार ते झाले आता नोहे अन्यता माझेनी. ऐशा चित्तासी देता धीर तो वडील सावजी सहोदर त्याची श्री पावली परत्र तिने ही अंतर दुखावले. काय झालं? दुःखात दुःख सुरू झाले. आई वडील गेले, आई वडील गेले, दुःख झालं. महाराज, कोणाचे मायबाप येते, मायबाप जाणं आणि एकदाच जाणं काय सामान्य घटना आहे. आधार गेला, भंग पावलं चित्त. सगळ्या घरामध्ये रडू झालं, एकमेकाच्या गळ्यात रडून पडली. आणि त्या घटनेनंतर सावजी महाराजांची जी पत्नी तीही गेली आणि सावजी महाराज अगोदरच उदास होते प्रपंचावर. मग त्यांनी सांगितलं आता मला इथे राहायचं नाही, मला हा सगळा संसार सोडायचा आहे म्हणले. सावजी आधीच होता उदास मानी संसाराचा त्रास त्यावरी कांतेचा होता पाश तोही अनाशय निरसला. बायकोमुळे अडकून पडले होते, पण पत्नी गेली आणि त्यांनी देह सोडलं आणि तीर्थाटनाला निघाले. सप्तपुऱ्या ज्योतिर्लिंगे 12 दृष्टीचे पाहिले ते अवसरा पुष्करा ती तीर्थे करुणी सत्वरा दुस्तरा संसारा निवटले. पुन्हा ते परत आलेच नाही. सर्व तीर्थे करुणी जाना मागुती आले आनंदवना संत समागम धरुणी नाना आत्मसाधना विचारी. आनंदवन म्हणजे काशी, आनंदवनामध्येच ते राहिले, म्हणजे काशीमध्ये ते पूर्ण जीवन त्यांनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये ते आलेच नाही, आनंदवनाला त्या ठिकाणी राहिले. इकडे मात्र आता सगळं कठीण प्रकरण, सगळा भार आला तुकोबारायांच्या ठिकाणी. सगळं उदास वातावरण झालं संसाराचं. जे दुष्काळामध्ये उष्णकाळी वाळूनी जाती म्हणजे सर्व जे होतं धनधान्य ते तुकोबारायांनी जगाला वाटून दिलं. आणि एक अन्न करता श्री गेली, हे तुम्ही आता प्रमाण दिलं. त्या कष्टामध्ये तुकोबाराय असे सुन्न झाले. तुकोबारायांना काय, जोपर्यंत शरीराला काहीच व्याधी नसते तोपर्यंत मनुष्य बिंदास असतो. आणि एक शब्द असतो बघा माणसाचा, जिथे लात मारील कुठपर्यंत, शरीराला जोपर्यंत कुठलीच गोळी नाही, कुठलीच नाही, डॉक्टरकच जाणं नाही, मनुष्य म्हणतो अजून मला काटा मोडला नाही, तोपर्यंत माणसाचे शब्द एवढे कठीण असतात. आमचे वैद्य बाबा म्हणे तो भिंतीला बुक्की मारून पाहतो.
हो, कठीण प्रकरण असते. एवढं तारुण्य, असं मुसमुशीत तारुण्य. तसं तुकोबरायांच्या जीवनात जोपर्यंत ऐश्वर्य संपन्नता होती, संसाराचे चटके मिळाले नव्हते, तोपर्यंत तुकोबरायला त्याचं काही विशेष वाटलं नाही. हे दुःख वगैरे स्पर्शच नव्हता. आनंद जिकडे तिकडे. आणि एकदम दुःख पाहिलं, मग तुकोबरायांचं अंतकरण विव्हळ झालं. मग तुकोबरायांच्या जीवनामध्ये जी बुद्धी झाली, तुकोबरायांना असं वाटलं, हे सगळं जे संसाराचं दुःख आहे, हे कठीण आहे. हे संसाराचं दुःख आता येत नवल नाही महाराज. या संसारात जर अनुकूलता असती तर एक प्रकरण राजा भरताचा फक्त स्पर्श करतो आणि थांबतो. वेळ झाली. आपण उद्यापासून सांसारिक तुकोबाराय, साधक तुकोबाराय आणि सिद्ध तुकोबारायच्या 3 तुकोबारायच्या भूमिका उद्या मांडणार आहे आपण. संसारामध्ये तुकोबारायांना दुःख झालं, हे काही तुकोबाराय पहिले होते का? देवालाही दुःख झालं, संतांनाही दुःख झालं. ह्या देशाचं नाव ज्या राजाच्या नावावरून पडलं, राजा भरत, त्या राजा भरताच्या ऐश्वर्याबद्दल ओव्या एवढ्या गोड आल्या आहे. अरे जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरे. अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल राज्य स्वतंत्र, अनुकूल मंत्री पवित्र, जे नाना विचित्र भोग त्यागिले. राजा भरताचं राज्य काय? 2च ओव्या आहे महाराज. किती? 2च. पण एवढ्या 2 ओव्यामध्ये त्याचं ऐश्वर्य सांगितलं. जेने दिगमंडळ जिंकिले. दिगमंडळ म्हणजे फक्त पृथ्वी नाही, ज्याची स्वर्गात सत्ता होती, पाताळात सत्ता होती, आणि ज्याची पूर्ण समुद्र वलांकित राज्य केले. आपलं राज्य कुठपर्यंत आहे भारताचं? समुद्रामध्ये सीमा आहे देशाच्या. समुद्रामध्ये सुद्धा माझा म्हणजे भारत इथपर्यंत, अमेरिका इथपर्यंत समुद्रामध्ये सुद्धा नौदलाच्या सीमा आहे. पण राजा भरताचं समुद्र वलांकित राज्य केले, म्हणजे समुद्राच्या पलीकडे ज्याची सत्ता होती. आणि असे भोग भोगले जे नाही देखिले सुरवरे. सुरवरे म्हणजे देवांनी सुद्धा जे भोग पाहिले नाही, ते कोणी भोगले? राजा भरताने भोगले. त्या राजा भरत अनुकूल स्त्रिया पुत्र, त्याचे पती शब्दाच्या पुढे नाही, अनुकूल राज्य स्वतंत्र, अनुकूल मंत्री पवित्र, असे भोग त्यागिले नानाविध त्याने. कारण का? त्याला सुद्धा माहिती आहे संसारामध्ये सुख नाही. 18 भार वनस्पती, फुले पोळे बोळती, 22 पुंगरणी, नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया, कासया योग सेविते, पर्यदे मदालसा, सोहम दो दो रे बाळा, निज ध्यानी निज पारे, लक्ष लागो दे डोळा. हो, काही नाही ना. 18 भार वनस्पती, फली फुळी ओळती, 22 पोखरणी, नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया, कासया योग सेवेते, परिये मधलासा, सोहम जो जो रे बाळा. काय महाराज, त्या राजा भरताने सुद्धा त्यागलं. कारण का? संसारामध्ये काय नाही, सुख नाही. अरे सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता देशाशी न पावला, माया वेष्टेला जीव माझा, माझे स्वहित नेनते कोणी. किंवा सुखाचा विचार नाही कोठे, किंवा मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची आश्रवणी, कैसी सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. मृत्यूलोकामध्ये सुख नाही महाराज. देवादिक संतादिक तिथे काही तुकोबराय वाचतील का? तुकोबरायाच्या संसारात दुःख आलं. मग आता दुःख आल्यानंतर तुकोबराय काय करणार आहे? आपल्याही संसारात दुःख येतं, आपण काय करतो? आणि तुकोबरायाच्या जीवनात दुःख आलं, तुकोबरायांनी काय केलं? याचा फरक आहे बरं. आपल्या जीवनात दुःख आल्यावर आपण काय करतो, आणि तुकोबरायाच्या जीवनात दुःख आल्यावर तुकोबरायांनी काय केलं? अशा तुकोबरायाच्या जीवनाची पहाट अध्यात्माची कशी झाली, हे उद्यापासून आपण बघणार आहे. आज या ठिकाणी आपण थांबतोय. तुकोबरायांचा मूळ वंश विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबांना झाले हरी महाराज, मुकुंद महाराज. हरी महाराजांना झाले विठोजी महाराज.
विठोजी महाराजांना झाले पदाजी महाराज, पदाजी महाराजांना झाले शंकर महाराज, शंकर महाराजांना झाले कन्हैया महाराज, कन्हैया महाराजांना झाले कान्होबा महाराज, कनकाई माता, कान्होबा महाराज कनकाई मात्यांना झाले सावजी महाराज, तुकाराम महाराज, बोल आपलं कान्होबा महाराज. हे तिघ पुत्र झाले. सावजी महाराजांनी देशाटन केलं, ते निघून गेले. तुकोबारायांची पहिली श्री दुष्काळात गेली. राहिल्या आप्पा गोळवांच्या कन्या जिजाऊ मासाहेब सेवेसाठी. तुकोबाराय दोघं संसार करतायत आणि कान्होबा महाराजही संसार करतायत. दोघा भावांचा संसार चाललाय, पण दुष्काळामध्ये घडलेल्या प्रसंगामध्ये तुकोबारायाने सावकारकीचा त्याग केला. कान्होबा महाराजांनी तुकोबारायाचा इथे थोडासा भावकीचा वाद आहे, तो वाद आपण उद्या बघणार आहे. आणि तुकोबारायांची सांसारिक तुकोबारायाची सुरुवात, मुलं बाळ, त्यांच्या जीवनातली साधना, त्यांनी काय काय केलं, त्यांच्या जीवनामध्ये जन कल्लोळ कसा येतो, 14 टाळकरी कसे येतात, छत्रपतींचं येणं कसं झालं, तुकोबारायांनी मग गाथा कशी निर्माण केली, हा सगळा स्पर्श करत करत राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये आपण बघणार आहोत. उद्या वेळेवर या सर्वांनी 3 वाजेला. आज जरा आम्हाला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी ही कथा विराम घेते. सर्वांनी आपल्या ठिकाणची असलेली पानं बाहेर घ्या. आज या कथेसाठी आपण सर्वच जण आलात. आपण सर्व चिदसूर्यासारखे श्रोते आहात. सगळ्यांच्या चरणी अभिवादन करतो. हे झालं तुकारामा म्हणून की आरती ज्ञानराजा घ्या, आरती तुकारामा घ्या आणि हनुमंतरायाची आरती घ्या. रामकृष्ण हरी. हरी श्री तुकारामा तुकारामा प्रिय श्रीरामा श्री तुकारामा असुर विरामा श्री तुकारामा स्वानंद रामा श्री तुकारामा चैतन्य भूषणा श्री तुकारामा पाषांड दुपना श्री तुकारामा कथामृत अशना श्री तुकारामा मोह शत्रु शासना श्री तुकारामा वक्ता महावाणी श्री तुकारामा बाबाजी शिशिरोमणी श्री तुकारामा अमृत संजीवनी श्री तुकारामा वैराग्य शिरोमणी श्री तुकारामा ज्ञानी आमेंद्रा श्री तुकारामा ऐश्वर्य समुद्रा श्री तुकारामा बोधामृत चंद्रा श्री तुकारामा तू परम सुभद्रा श्री तुकारामा ज्ञानेंद्रिय दमना श्री तुकारामा तनु सहित सुगमना श्री तुकारामा हरिश्रीच्या सुमना श्री तुकारामा जिजाई रमणा श्री तुकारामा तू तारक लोका श्री तुकारामा नाम धारका श्री तुकारामा नारायण जनका श्री तुकारामा त्रिभुवन व्यापका श्री तुकारामा जय जय मुक्तिवर्या श्री तुकारामा चित्त प्रकाश सूर्या श्री तुकारामा करमोद धैर्या श्री तुकारामा श्री विठ्ठल हृदया श्री तुकारामा जगद्गुरु भूपा श्री तुकारामा वेष्टित अमोपा श्री तुकारामा माया सिद्ध स्वरूपा श्री तुकारामा मायातम दीपा श्री तुकारामा अगोचर लक्षी श्री तुकारामा जगतव पोक्षी श्री तुकारामा सर्वतर साक्षी श्री तुकारामा दैव गुण पक्षी श्री तुकारामा मती नर गंजन श्री तुकारामा प्रेमळ मनरंजन श्री तुकारामा भव भय भंजन तुकारामा निवासी निरंजन श्री तुकारामा तनु ब्रह्मची संज्ञा श्री तुकारामा अद्भुत प्राज्ञा श्री तुकारामा सर्व कळा सुज्ञा श्री तुकारामा जगी वद्य तवज्ञा श्री तुकारामा दृष्टा तत्वज्ञा श्री तुकारामा भुवन भैरज्ञा श्री तुकारामा त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकारामा उद्धरत आज्ञा श्री तुकारामा षडरूप
रस हरित्या श्री तुकारामा माया नदी तरत्या श्री तुकारामा तापत्रय हरत्या श्री तुकारामा मनोजय करत्या श्री तुकारामा महायोग मंडना श्री तुकारामा तरुपाप खंडना श्री तुकारामा कळी काळ दंडना श्री तुकारामा गुणासुर खंडना श्री तुकारामा सुसुख सागर श्री तुकारामा महाप्रेमागर श्री तुकारामा ब्रह्मतनु नागर श्री तुकारामा अद्भुत सौदागर श्री तुकारामा चिन्मय सुखवासी श्री तुकारामा देहू क्षेत्र निवासी श्री तुकारामा रत साम्य सुखासी श्री तुकारामा तुतारक लोकासी श्री तुकारामा हरिपद भ्रमरा श्री तुकारामा वंद्य महाअमरा श्री तुकारामा कनकाई कुमारा श्री तुकारामा सुखदानी पामरा श्री तुकारामा अक्षय तनुगात्रा श्री तुकारामा तू परम पवित्रा श्री तुकारामा महासत पात्रा श्री तुकारामा गोल्होबा पुत्रा श्री तुकारामा प्रेमबुध सिंधू श्री तुकारामा कुळसागर इंदू श्री तुकारामा काना प्रिय बंधू श्री तुकारामा गुणातीत साधू श्री तुकारामा उन्मेषुलोचन श्री तुकारामा अहम अंधमोजन श्री तुकारामा लोष्टवत कांचन श्री तुकारामा करता मूळ सिंचन श्री तुकारामा सुसुखमय पवना लोकत्रय जीवना श्री तुकारामा आनंद रुवदना श्री तुकारामा ब्रह्मसुख भुवना श्री तुकारामा श्रीरंग सुरंगा श्री तुकारामा रूढयोग तुरंगा श्री तुकारामा रिपुमणि कुरंगा श्री तुकारामा महानद तरंगा श्री तुकारामा अदृश्य निगमा श्री तुकारामा आकळ आगमा भाऊक सुयमा श्री तुकारामा मोहजाल निर्गमा श्री तुकारामा सर्वज्ञ सुवरमा श्री तुकारामा मृत्युमंत धर्मा श्री तुकारामा प्रज्ञासिद्धी कर्मा श्री तुकारामा पुरोहित कर्मा श्री तुकारामा कल्पद्रुत कामा श्री तुकारामा सुमंगल धामा श्री तुकारामा तपस्वी ललमा श्री तुकारामा महावेक ग्रामा श्री तुकारामा विकसित जगप्रज्ञा श्री तुकारामा महाकौतुक संज्ञा श्री तुकारामा दिनदायक प्रज्ञा श्री तुकारामा ज्ञानबोध वेदमा श्री तुकारामा तू अपळित कळा श्री तुकारामा महाभक्ती गोपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा श्री तुकाराम तुकारामा तुकाराम 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 तुकाराम